Yes, start. This call is now being recorded. येस. सो नव्याने पुन्हा आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा दिवस खास आहे, जो की मकर संक्रांत. मकर संक्रांत म्हणजे नवीन दिशा, नवीन सुरुवात आणि सकारात्मक बदल. जसं आजपासून सूर्य उत्तरायणात येतो, तसंच आपलं जीवन, आपला बिझनेस आणि आपली विचारसरणी आजपासून आपण पॉझिटिव्ह दिशेने जायला हवं. तीळ आणि गुळ आपण का वाटतो? कारण संदेश एकच, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि एकमेकांना साथ द्या. हेच तर नेटवर्क मार्केटिंग आहे ना. एकमेकांना साथ देणं, एकमेकांना पुढे नेणं आणि सगळ्यांनी मिळून गोड यश मिळवणं. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे शॉर्टकट नाही, जादू नाही, हे आहे सिस्टीम प्लस संयम प्लस सातत्य. आज जे लोक यशस्वी आहेत त्यांनीही कधी ना कधी शून्यापासून सुरुवात केली होती. फरक फक्त एवढाच, ते थांबले नाहीत. मकर संक्रांत आपल्याला शिकवते, जुनं सोडायचं, नवीन स्वीकारायचं, मेहनतीवर विश्वास ठेवायचा. आज मी तुम्हा सगळ्यांना एक विनंती करेन, या वर्षी डाऊट नाही तर काय घ्यायचं? डिसिजन घ्यायचं. भीती नाही तर काय करायची? कृती करायची. बोलण्यापेक्षा कामावर फोकस ठेवायचा. जर आपण ठरवलं तर हे वर्ष आपल्यासाठी आरोग्य, संपत्ती, मान आणि सन्मान आणि यशाचं वर्ष ठरू शकतं. चला तर मग या मकर संक्रांतीला एक नवीन संकल्प घेऊया. मी माझ्या सगळ्यांनी बोलायचंय. मी कोणीच अनम्यूट नका करू, फक्त तुम्ही मनातल्या मनात बोलला तर मला कळेल. मी माझ्या स्वप्नांवर काम करणार. मी माझ्या टीमला सोडणार नाही. मी यश मिळेपर्यंत थांबणार नाही. आणि प्रत्येकाला, जसं मी यशस्वी होणार आहे तसं प्रत्येकाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करणार आहे? तर मदत करणार आहे. शेवटी एवढंच म्हणेन, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि या बिझनेस मध्ये एकत्र उंच भरारी घ्या. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक आणि खूप गोड गोड शुभेच्छा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. सगळ्यांना आवडली असेल नक्कीच, आणि कुठे ना कुठेतरी जुळवाजुळव झालेली असेल. कोणीतरी शून्यापासून सुरुवात केलेली असेल, तर कोणीतरी नुकतंच आता जॉईन झालेला आहे. पण आपल्यासाठी 2025 जे वर्ष आहे ते जुनं झालेलं आहे. आता आपल्याला नव्याने एक वेगळी संधी आलेली आहे. सो त्या वेगळ्या संधीला वेगळ्या विचारांनी जर तुम्ही घेतलं तर नक्कीच तुम्ही त्या एका वर्षभरामध्ये काय होणार आहात? तर यशस्वी होणार आहात. पण त्यासाठी तितकीच मेहनत चिकाटीची हवी. सो येस, आपला जो टॉपिक आहे मकर संक्रांत आहे म्हणून आपण थोडीशी मकर संक्रांती बद्दल थोडस सुरुवात केली. पण येस, आजचा जो जबरदस्त टॉपिक आहे तो तुम्ही आमचे जे रील्स आहेत ते तर बघितलेच, पण त्यासाठी एक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे. ती आहे ना खूप छान अशी व्यवस्थित सगळ्यांनी बघायची. बघितली असेल बऱ्याच लोकांनी, पण तरी सुद्धा ज्या लोकांकडून एखादे खूप मेसेजेस आले, एखादं स्किप झालं असेल, पण ती व्हिडिओ बघितली की कंटिन्युअसली बघायला वाटतं. सो आता मी शेअर करते. फक्त मला मानसी मॅम अनम्यूट करून थोडंसं सांगा शेअर झालीये का ते. येस, आवाज सुद्धा येतोय मानसी मॅम? नाही, व्हिडिओ शेअर नाही झाली. स्क्रीन शेअर नाही झाली? नाही. झाली? ब्लँक दिसते मॅडम. दिसते का? नाही, हा आता दिसली. ओके. खुश रहने, खुश रहने. हम तो ये समझे थे कहाँ
खत्म हुई, नाज हमें था जिस पे जवानी खत्म हुई। हम तो ये समझे थे कहानी खत्म हुई, नाज हमें था जिस पे जवानी खत्म हुई। तेरा मेरा ये सामना नए इत्तफाक की इब्तिदा। तुम क्या मिले जान जा, प्यार जिंदगी से हो गया। सबसे अलग लाए हैं लिखवा के तकदीरें, तोड़ के हम रख देंगे रस्मों की जंजीरें। सब खुश रहने का। येस, सुंदर व्हिडिओ होती ना, सो जबरदस्त. आणि या व्हिडिओसाठी आपण क्रेडिट देऊया आपल्या सायली राणे मॅम. यांनी खूप छान आणि खूप ह्याच्यामध्ये एफर्ट्स टाकून ही व्हिडिओ बनवलेली आहे. रिअली त्यांच्यासाठी जोरदार क्लॅप झाल्या पाहिजे, कारण जेव्हा ही व्हिडिओ आली तेव्हा आम्हीच स्वतः एकदम चक्क झालो की करणार वेगळं होतं, पण एकदम सिक्वेन्स जबरदस्त लावला आणि टायमिंग सुद्धा जबरदस्त होतं. सो थँक्यू सो मच सायली मॅम, मीटिंग मध्ये असाल तर. येस, सो सगळ्यांनी बघितलं की बघा ना, म्हणजे आज आपण प्रत्येक जण कशात कशात बिझी असतो. आपला संसार घेऊन बसतो किंवा आपली मुलं घेऊन बसतो, आपलं काहीतरी अजून वेगळं काहीतरी असतं, सगळं त्याच्यामध्ये गुरफटलेलो असतो. पण ना आपण आपल्या स्वतःसाठी कधीच तो टाइम काढत नाही, वेळ काढत नाही, कारण आपल्यासाठी आपलं सर्वस्व आपली फॅमिली असते. पण मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला एक ब्रेकची गरज असते, जो की हा ब्रेक आहे ना आमच्या आयुष्यात मानसी मॅम घेऊन आल्या. आणि खरंच आज मानसी मॅमने हा ब्रेक आम्हाला घेतला आणि त्यासोबत आज व्ही आर मोड सुद्धा प्रत्येक वेळेस ब्रेक देत आहे. त्यासाठी मी प्रथमतः मानसी मॅमना, आपल्या ज्या ग्रेट लीडर आहेत त्यांना तर थँक्यू म्हणेनच. सोबत आपले जे कंपनीचे CMD सर आहेत, रिस्पेक्टेड विकास गोपाळ सर, MD मॅम आहेत, रिस्पेक्टेड प्रिया कड मॅम, आणि आपले लाडके सगळ्यांचे रिस्पेक्टेड शिंदे सर. सो ह्या सर्वांमुळे आज इतका छान आपल्याला प्लॅटफॉर्म तर मिळालेला आहे. आणि तुमचे जे पण अपलाईन लीडर्स आहेत त्यांना सुद्धा तुम्ही थँक्यू बोला, की खरंच इतकं सुंदर प्लॅटफॉर्म तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलाय. सो खूप जास्त वेळ न घेता, मला माहिती आहे की तुम्हाला एक्साइटमेंट आहे की एक्झॅक्टली गोव्याला झालं काय, कशा पद्धतीने आपण एन्जॉयमेंट केलं, किंवा तुम्ही काय काय ऐकण्यासाठी जे एन्जॉयमेंट आहे त्यासाठी खूप आतुर आहात. सो जास्त वेळ न घेता पहिले ते मी मानसी मॅमनाच बोलायला इथे इन्व्हाइट करते. सो येस, वेलकम मानसी मॅम. जोरदार टाळ्यांनी मानसी मॅमचं स्वागत करायचं सगळ्यांनी. आणि मानसी मॅम पुढचं जे काय आहे ते तुम्ही कंटिन्यू घ्या. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच आरती मॅम, खूप जबरदस्त अशी मीटिंगची सुरुवात तुम्ही करून दिलीत. पण मला असं वाटतं की तुम्ही जो ड्रेस कोड ठेवला होता, सगळेजण ब्लॅक घालून बसलेत, तर मला असं वाटतं तुम्ही पहिलं सगळ्यांना कॅमेरा ऑन करायला सांगा, तरच आपल्या या मीटिंग, कारण आपण रेकॉर्डिंग करतोय, सो ही मीटिंग आपली फार सुंदर वाटेल. आणि लास्ट टू लास्ट इयर आपला मकर संक्रांतीचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला होता, कारण खूप जबरदस्त सगळ्यांनी ब्लॅक घातलं होतं. आणि मला वाटतं आज पण मोस्टली सगळ्यांनी घातलेलं असावं, पण मला कॅमेरा ऑन दिसत नाही, असं आहे का आरती मॅम? प्लीज चेक. आहेत बऱ्याच जणांचे नाव. मला तर फार कमी दिसत आहेत ऑन. एकता मॅडमचं ऑन आहे, वैशाली मॅडमचं ऑन आहे, ज्योत्स्ना मॅमचं ऑन आहे का मला सांगा, मृणाली, कारण मला हे सगळे बंद दिसत आहेत. प्लीज जरा चेक करून सांगा. येस, ज्योत्स्ना मॅम आहेत, कलावती मॅडम आणि बाकी बरेच जणांचे आहेत मॅम. ठीक आहे, जेव्हा बाकीच्यांनी प्रॉपर पण मीटिंग पटापट चालू ऑन होईल करा. तेव्हा मी स्क्रीन रेकॉर्डिंग करणार आहे मध्येच, सो प्रत्येकाने आपलं कॅमेरा ऑन करून ठेवायचा आहे.
मग नंतर तुम्हालाच वाईट वाटेल की अरे मी नाहीये ह्यामध्ये. आणि बघा, आपल्याला जर स्वतःचं मार्केट करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा दिसणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही जर या कॅमेरामध्ये दिसला नाही तर त्यांना कळेल का एखाद्या समोरच्या व्यक्तीला की बाबा ही व्यक्ती पण VR मोड मध्ये काम करते आणि ही पण याच्यामध्ये आहे, ह्या मीटिंग मध्ये आहे. सो प्रत्येकाने कॅमेरा ऑन करायचा. ओके, येस मानसी मॅम, कंटिन्यू करा. येस येस, थँक्यू सो मच. आता दिसतात मला ऑन कॅमेरे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि सगळ्यांनी फार व्हिडिओ बघतायत. 2-3 दिवस आम्ही एकदम धमाका केलेला आहे. आणि मला माहिती आहे की प्रत्येकाच्या मनात ही फिलिंग आहे की यार किती मस्त सगळेजण एन्जॉय करतात आणि आम्हाला सुद्धा करायचंय. सो मी या पिकनिकला नेण्याच्या अगोदर मी माझ्याबद्दल थोडंसं सांगेन. जेव्हा मी VR मोर मध्ये आले होते, अवघा 1-2 महिने तर माझे VR मोर समजण्यात गेले. आणि त्याच्यानंतर मी जानेवारीमध्ये ब्रॉन्झ डायरेक्टर झाले 1 महिन्यामध्येच. जेव्हा मला कॉन्सेप्ट कळली 12 डिसेंबरला मला कळलं VR मोर काय आहे. आणि त्यानंतर 12 जानेवारीला मी 1 महिन्यामध्ये ब्रॉन्झ डिरेक्टर झाले. त्याच्यानंतर 2 महिन्यातच सिल्वर पर्यंत पोहोचले. आणि त्याच वेळेला ज्या लीडर होत्या वरच्या माझ्या, त्यांनी गोवा ऑफर लावलेली होती आणि मी नवीनच होते. पण करायला हरकत नाही, आपण करून बघूया. तेव्हा मला 15 डायरेक्ट मेंबर करायचे होते आणि काही पेअर्स होत्या. पण मी नवीन होते, फ्रेश होते. त्याच्यामुळे मी ती ऑफरचं चॅलेंज घेतलं आणि ती ऑफर मी विन झाले, गोवा ऑफर. आणि त्याच्यानंतर मला ती ऑफर मिळाली. त्या पिकनिकला म्हणजे मी याच्या अगोदर खूप काही बाहेर फिरलेली नाहीये. म्हणजे माझं गाव आणि छोटे मोठे जवळची ठिकाणं, देवस्थान एवढंच फिरलेली होती. आणि मी गोवा सुद्धा पाहिलेला नव्हता. त्याच्यामुळे मला पहिल्यांदा गोवा बाय फ्लाईट जायला मिळालं, मला गोवा पाहायला मिळाला. आणि तेव्हा तिथे जी मजा आली किंवा त्या गोष्टी मी बघितल्या, त्या कुठेतरी असं मनात वाटत होतं की आपण पण एवढं कॅपेबल झालं पाहिजे की आपण आपल्या टीमला नेऊ शकू गोव्याला. आणि मी जेव्हा गेले होते तेव्हा मी ऑफर विन करून गेले होते. पण आता मी जे माझे लीडर्स नेलेले आहेत ते कुठलीही ऑफर किंवा कुठलाही क्रायटेरिया त्यांना लावलेला नाहीये. तर डायरेक्ट जे प्लॅटिनम आणि एमराल्ड झालेले त्या सगळ्यांना सिलेक्ट करून घेऊन गेलेली आहे. सो मला स्वतःला प्राऊड वाटतो की मी विदाऊट क्रायटेरिया, विदाऊट एनी ऑफर स्वतःहून सगळ्यांना घेऊन गेली. आणि माझे सगळे लीडर्स हे माझ्यासाठी खूप कॅपेबल आणि डॅशिंग आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते प्रत्येक तिथे हवेत. आणि म्हणून ही सुंदर गोवा टूर प्लॅन झाली. सगळ्यांनी छान सपोर्ट दिला. आणि आय होप मी माझ्या पद्धतीने 100% देण्याचा प्रयत्न केलाय. पण त्यांना कसं वाटलं ते तुम्ही त्यांच्या तोंडूनच ऐका. सो आरती मॅम, ज्यांना ज्यांना बोलायचं त्यांना बोलायला द्या. मग लास्टला मी बोलेन परत. येस, मृणालिनी मॅमना बोलायला देऊयात. येस मॅम, अनम्यूट होत नाहीये का? मानसी मॅम अनम्यूट होत नाहीये बहुतेक. 1 मिनिट, मी सगळ्यांना अनम्यूट ऑप्शन करून ठेवते. पण कोणी असं स्वतःहून अनम्यूट करू नका. हा, मृणाली मॅम बोला. येस मॅम, झालं. थँक्यू व्हेरी मच मॅम. आणि थँक्यू व्हेरी मच आरती मॅम, मला बोलण्याची संधी दिलीत. आणि सर्वप्रथम तर आज मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आरती मॅमनी जी आज सुरुवात केली आहे ती जबरदस्त अशी सुरुवात केली आहे. खरंच खूप छान वाटलं. आणि आजची जी आपली मीटिंग आहे ती म्हणजे आज मला खरंच सांगायला इतका आनंद होतोय की जेव्हा मी आपल्या VR मोर मध्ये जेव्हा जॉईन झाले, सुरुवात असल्यामुळे जसं तुम्हा लोकांना अडथळे आहेत किंवा त्रास आहेत तसेच आम्हाला सुद्धा होते. पण इथे
जो सपोर्ट मिळाला तो म्हणजे आपल्या ग्रेट लीडर मानसी मॅम यांनी वेळोवेळी सपोर्ट केला. प्रत्येक गोष्टी आम्हाला त्या आमच्या चांगल्यासाठी सांगत गेल्या आणि आम्ही त्या फॉलो करत गेलो आणि त्याच्याबरोबरच टीमची साथ लाभली. त्याच्यामुळे आज मी इथेपर्यंत पोहोचली आहे. आणि हे जे काही मानसी मॅमनी आम्हाला गोव्याला नेलेलं आहे, पूर्णपणे फ्री आम्हाला ती पिकनिक मिळाली आणि पिकनिकला आपण आपल्या फॅमिली बरोबर जातोच. पण ही जी आहे, आम्ही असे सगळेजण आम्ही एकत्र गेलो आणि ती जी तिथे आम्ही मजा केली आहे ती खरंच कधीच विसरणार नाहीये. आणि सर्वात मोठं म्हणजे माझा जो अविस्मरणीय असा मला क्षण हा मानसी मॅमनी दिलाय तो म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा विमानामध्ये बसली आहे. तर त्यासाठी खरंच मला मानसी मॅमना थँक्यू म्हणायचं आहे. बघा, आज 58व्या वर्षी मला आज माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मानसी मॅमनी मला ती जी संधी दिली आहे, खूप छान वाटत होतं. आणि प्रत्येक वेळी सारखं त्यांचं लक्ष माझ्याकडे होतं. मॅम तुम्हाला दिसतंय बाहेर बघा, तुम्ही खिडकीजवळ बसा. खरंच हा जो एक मला असं म्हणजे त्या ज्या मला इतका असा मोठा हे देत आहेत, तर त्याच्यासाठी मला खूप भारी वाटतंय. कारण आतापर्यंत आपण आपल्या ज्या आयुष्यामध्ये आपण आपल्या संसारामध्ये सगळ्यांसाठी करतो, पण इथे आपल्याला तेवढा मान सन्मान मिळत नाही. त्याच्यापेक्षा जास्त मान सन्मान हा आपल्या वी आर मोर मध्ये मिळतो. आज मला खरंच खूप भरून आलंय. सकाळपासूनच मला भरून येत होतं. आनंदाचे अश्रू आहेत हे. कारण दुःख असं कधीच आलेलं नाहीये आयुष्यामध्ये. आली दुःख पण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असतात. पण हे जे काही आपल्या वी आर मोर मध्ये जे करू शकले मी हे एवढं आणि ते सुद्धा ह्या वयामध्ये, ज्या वयामध्ये करायला पाहिजे होतं ते नाही करता आलं. पण आता मला जे करायला मिळतंय तर त्याच्यासाठी खरंच मला थँक्यू म्हणायचं आहे आपल्या माननीय विकास सर, माननीय प्रियाकड मॅम. आणि आम्ही जी तिथे मजा केली सगळ्या गोष्टीमध्ये, म्हणजे तिथलं जे काही व्यवस्था होती ती एवढी सुंदर, ते देवदर्शन जे आपले त्यांनी केली होती. आणि खाणं चांगलं होतं, तिथे राहणं सुद्धा एकदम भारी हॉटेल होतं, तिथे खूप मजा आली. आणि सर्वात आम्हाला रात्री मानसी मॅमनी खूप मोठा असा आम्हाला एक आश्चर्याचा धक्का दिला. तो म्हणजे मला सांगायला खूप आवडेल की बघा, हे आम्हाला मानसी मॅमनी जे अवॉर्ड आहे, प्राऊड लीडर अवॉर्ड दिलेला आहे. आणि त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे मानसी मॅमची. मला खरंच आज बोलायला सुद्धा सुचत नाहीये काही. थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू मृणाली मॅम. पण खूप तुम्ही बोलायचं आहे पण खरंच मला नाही बोलायला सुचत आहे. ठीक आहे, फोन करा. सो खूप मस्त मृणाली मॅम. आणि तुम्हाला नेऊन मला भारी वाटलं. कारण म्हणजे बघा, वी आर मोर काय देऊ शकतं की आपण आपल्या फॅमिली, म्हणजे मी काल यांना सगळ्यांना बोलून पण दाखवलं की माझ्या फॅमिलीला स्वतः खर्च करून मी फ्लाईटनी नेलेलं नाहीये. म्हणजे माझ्या आई वडिलांना म्हणा किंवा काय, कारण अयोध्येला गेलं ते पण ऑफर विन झाले होते ते. पण मला असं वाटतं, कौतुक वाटलं की यार, वी आर मोरने एवढी ताकद दिली की जी व्यक्ती अनोळखी आहे पण या वयामध्ये 58व्या वर्षामध्ये मी त्यांना आनंद देऊ शकली आहे की मी त्यांना फ्रेंड, म्हणजे ऑब्व्हियसली तितके कॅपेबल. कारण आपण आपल्या फॅमिलीची तिकीट्स किंवा कारण इव्हन स्वतःची मला स्वतःला फ्लाईटने जायला खूप इच्छा होती, पण मी पैसे साठवून याच्या अगोदर गेलेली कोरोनाच्या आधी. आणि मी आणि माझे मिस्टर आणि माझी मुलं पण असं एवढ्या सगळ्यांचे तिकीट्स काढून घेऊन जाऊ शकू, ही पॉवर जी आहे ना ती वी आर मोरने दिली आहे. आणि त्यासाठी खूप मोठी ताकद लागते, ती सुद्धा वी आर मोरने दिली आहे. सो मृणाली मॅम, अजून खूप काही काही करायचं आहे. आणि मला मृणाली येस मॅमचं मॅम. बहुतेक खूप कौतुक वाटतं की त्यांचं वय 58 आहे, पण तुम्ही सगळ्या रील्स मध्ये बघा, सगळ्या व्हिडिओ मध्ये बघा, सगळ्या कुठे कमी पडलेल्या नाहीयेत. सगळं 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 त्यांनी केलं. सो ते एक मला आवडतं की कधी कधी एज झाल्यानंतर आहे ना, आमच्या एज मध्ये मॅनेज करणं किंवा हे करणं हे कठीण असतं. पण त्यांनी अगदी आम्ही शॉर्ट्स हे घातले, टी शर्ट टॅप, ते पण त्यांनी सगळं घेतलं, आवडीने घातलं. त्याच्याबद्दल खरंच खूप कौतुक आहे मृणाली मॅमचं. खूप मस्त, खूप थँक्यू छान. व्हेरी मच मॅम. थँक्यू. थँक्यू मृणाली मॅम. येस, नेक्स्ट कोण बोलणार आहे? मॅम ज्योत्स्ना मॅम ना करा. मलाच करावं लागेल वाटतं. ऍक्च्युली इथून डायरेक्ट अनम्यूट का होत नाहीये कळत नाहीये आज. करते ना, मग होस्ट केलं की होतं. करा बरं ज्योत्स्ना मॅम.
येस, येस, येस. झालेलं आहे. थँक यू सो मच मानसी मॅम, आरती मॅम. आजच्या दिवशी आज आपण इतक्या छान दिवशी आज आपण इतकी छान मीटिंग घेत आहोत आणि ती ही आमची गोव्याची ट्रिपचे फीडबॅक आहेत आणि याबद्दल बोलायला भरपूर आहे. म्हणजे आपली ही मीटिंग अपुरी पडेल. इतकं काही सांगण्यासारखं आहे. पण त्यातले काही क्षण मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन. नमस्कार, मी ज्योत्स्ना नार्वेकर, कोल्हापूरहून एम्ब्रॅल डिरेक्टर ऑफ वी आर मोर सोल्युशन्स आणि टीम विनर्स मधून आहे. खूप अभिमान वाटतोय. त्याचं कारण या आपल्या ग्रेट लीडर मानसी मॅम ज्यांनी आम्हाला सगळ्यांना इतकी सुंदर अशी ट्रिप दिलेली आहे आणि खरोखर असं वाटतंय की आता आपल्या टीमला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं देणं खूप गरजेचं आहे. बघा, आपण प्रत्येक ठिकाणी आपल्या फॅमिली सोबत जातो किंवा फ्रेंड सोबत जातो. एक वेगळं अनुभव असतो. पण आपल्या टीमला आपण बरोबर घेऊन जाणं हे एक वेगळा अनुभव आहे आणि खरोखर म्हणजे मी सगळे इतके एका फॅमिली सारखे तिथे बॉन्डिंगनी आम्ही एकमेकांच्या सोबत झालो. काही लोक मला नवीन नवीन म्हणजे ओळख होती, पण खूप जवळकी नव्हती. पण माझी त्यांच्या सोबत सुद्धा तिथे एका रात्रीतच खूप जवळकी झाली. तर सगळ्यांना खूप खूप थँक्यू म्हणेन की सगळे माझ्याबरोबर जे 10 जण आम्ही होतो, खरोखर एक वेगळं आमचं एक बॉन्डिंग झालेलं होतं आणि वेगळं एक कुटुंब तयार झालं होतं. पहिल्याच दिवशी आम्हाला मानसी मॅमनी जे दाखवलं, मृणालिनी मॅमनी, ते अवॉर्ड आम्हाला दिलेलं आहे आणि हे अवॉर्ड खरोखर म्हणजे आयुष्यात आपल्याला आपण जे काही करतो त्याचं एक काय आहे आपल्याला मिळालेलं एक चांगली कौतुकाची थाप आहे आणि ही कौतुकाची थाप कुठून मिळणार आहे? तर आपल्या लीडर, ग्रेट लीडर मानसी मॅम यांच्याकडून आम्हाला मिळालेली आहे आणि खूप अभिमान वाटतोय, खूप छान वाटतंय. तर थँक्यू सो मच मानसी मॅम. अशा पद्धतीनं पहिल्याच दिवशी तुम्ही आम्हाला सगळ्यांना एकतर एक डोळा हा रडत होता, एक डोळा हसत होता. पण जो डोळा रडत होता तो काय सांगत होता? तर आयुष्यात इतके सुंदर क्षण सुद्धा असू शकतात. तर दोन्ही डोळे आनंदाचेच होते आणि छान वाटतंय. थँक्यू सो मच. आणि त्या दिवशी सांगायचं असं की हॉटेल सुद्धा खूप सुंदर असं आमच्यासाठी त्यांनी हे करून ठेवलेलं होतं बुकिंग आणि शिवाय तिथलं खाणं छान होतं. शिवाय आम्हाला सगळीकडे फिरण्यासाठी अशी एक गाडी त्यांनी सकाळीच अरेंज करायचे. त्यामुळे आम्ही सगळीकडे खूप छान असे फिरलो पण आहोत आणि त्या गाडीमध्ये पण एन्जॉय अक्षरशः तिसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही गाडीत बसलो, पण असं वाटत नव्हतं की कोणी कंटाळलंय. तर तिसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही तेवढ्याच आनंदाने आणि तेवढ्याच जोशाने गाणी म्हणत होतो, जोक्स, आणि हे इतकं सुंदर ना की असं वाटत होतं मला उतरायचं होतं म्हापशामध्ये आणि हे लोक पुढे जाणार होते एअरपोर्टला. पण मला असं सारखं वाटायला लागलं मी कशाला उतरते म्हापशाला, मला पण यांच्या बरोबर जायला हवं होतं. आणि सारखं असं मनात म्हणजे एकीकडे घरी जाण्याची ओढ होती, पण बघा 3 दिवस आपण इतकं सुंदर एन्जॉय केले, तर हा सुद्धा क्षण मला त्यांच्याबरोबर एन्जॉय करायचा होता. पण ओके, ठीक आहे. कारण सगळेजण मुंबईत जाणारे होते आणि मी एकटीच इकडे होते. पण खूप छान. मला माझ्या बहिणीसाठी म्हणजे मृणालिनी मॅमसाठी खूप आनंद होतोय. त्याचं कारण असं की त्यांनी पहिल्यांदाच विमानातून प्रवास केला आणि तेही ग्रेट लीडर मानसी मॅम यांच्याकडून. तर हे खूप छान वाटतंय आणि तिच्यासाठी तर मला अगदी भरून येतंय खरोखर अगदी. आणि छान, खूप छान. थँक्यू मानसी मॅम यासाठी सुद्धा की ज्या गोष्टी ज्यांच्या आयुष्यात कधीच आल्या नाहीत, त्या गोष्टी तुम्ही त्यांच्या आयुष्यात आणून दिलेल्या आहेत आणि हे ना आपण मरेपर्यंत ह्या गोष्टी आपल्या लक्षात राहणार आहेत. तर थँक्यू सो मच. इतकी सुंदर ट्रिप दिलीत आणि नक्कीच आम्ही आमच्या सुद्धा टीमला अशा पद्धतीनं छानपैकी ह्या गोष्टी पुढे काय करायच्या आहेत कंटिन्यू नेण्याचा प्रयत्न नाही करणारच करणार आहे. त्यामुळे सर्वांनी तयार राहा. अशा पद्धतीनं तुम्हाला सुद्धा छान अशा ट्रिप मिळणार आहेत. थँक्यू सो मच एव्हरीवन. जय वी आर मोर. येस, थँक्यू सो मच ज्योत्स्ना मॅम. आणि आम्हाला सुद्धा तुम्ही म्हापसाला उतरत होतात तर असं वाटत होतं उतरू नये, पण तुम्हाला म्हणजे म्हणतो ना वेगळ्या रूटला जायचं होतं.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेम मृणाली मॅम सारखं ज्योत्स्ना मॅम सुद्धा ऍट द एज ऑफ 54 तो जोश तीच हे तोच ड्रेसिंग ते छान वन पीस, म्हणजे कुठेही ऑब्जेक्शन नाही की बाबा आमचं आता वय झालंय आम्हाला हे सगळं करायला सांगू नका. उलट आमच्यापेक्षा जास्त पुढे या दोघीच असायच्या प्रत्येक ठिकाणी रील बनवायला म्हणा कुठल्याही गोष्टीला. सो खूप छान वाटलं कारण जेव्हा आपण मॅच करतो सगळ्यांसोबत तेव्हा ती पिकनिक छान होते. आणि आम्ही काही गेम खेळलो त्यात म्हणजे कुठेही कुठेही माघार घेतलेली नाहीये, तर सगळीकडे पुढे होत्या दोघी पण, ज्योत्स्ना मॅम पण मृणाली मॅम पण. आणि मला सुद्धा खूप भारी वाटतंय की येस तुम्ही कॅपेबल सगळेजण होतात आणि प्रत्येकाला अवॉर्ड ट्रॉफी ही मिळतच असते, पण कंपनीमध्ये एवढी लोक आहेत त्यामुळे मिळेलच प्रत्येकाला असं नाही. पण मला असं वाटत की माझ्या टीमचे हिरो, माझ्या टीमचे डायमंड तुम्ही लोक आहात. सो म्हणून माझ्याकडून एक तुम्हाला सगळ्यांना हे सरप्राईज होतं. आणि थँक्यू ज्योत्स्ना मॅम, छान तुम्ही फीडबॅक दिलात आणि खूप मस्त तुम्ही एन्जॉय केलं, त्यासाठी खरंच थँक्यू. येस, नेक्स्ट कोण बोलणार आहे? एकदा तरी मॅमला करते, पण त्या अगोदर मृणालिनी मॅमचं मला भारी वाटलं. म्हणजे कोणीतरी पटकन बोललं की ही स्टेप मृणालिनी मॅमना जमणार नाही. काय हे काय जमतंय मला, जमतंय. हो हो, तो एक. आणि अजून एक गोष्ट सांगते, ऍक्च्युली आम्ही गोव्याला जाताना बाय फ्लाईट जाता, नॉर्मली लोक जाताना फ्लाईटने जातात, येताना ट्रेनने येतात. आणि एक ज्योत्स्ना मॅमचं त्याच्यात हे की ज्योत्स्ना मॅम बोलल्या म्हणून मला नव्हतं माहिती की मृणालिनी मॅम फ्लाईटने कधी गेले. म्हटलं ठीक आहे लोक कुठे म्हणजे नॉर्मली माणसं एकदा तरी गेलेलीच असतात, पण त्या बोलता बोलता पटकन बोलल्या. नशीब त्या टूरच्या आधी बोलल्या, मे बी बुक झालं असतं तर काही नसतं झालं, पण त्या मला बोलल्या की येतानाची बुकिंग करा ना मॅडम, कारण मृणालिनी मॅम कधी गेलेल्या नाहीये. आता ऑब्व्हियसली मृणाली मॅमनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं नसतं, पण ज्योत्स्ना मॅमनी ते सांगितलं आणि त्यामुळे मी ऑलरेडी बुकिंगसाठी दिलेलं लगेच ते फिरवलं. मी म्हटलं ते मला म्हणाले की अरे जाताना तुम्हाला मजा येईल. म्हटलं हरकत नाही सर, कोणाचा तरी आनंद त्यात लपलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते चेंज करा, आम्ही जाताना ट्रेनने जाऊ, येताना विमानाने येऊ. सो ज्योत्स्ना मॅम थँक्यू, तुम्ही पण ते सांगितल्यामुळे कळलं की बाबा त्या बसलेल्या नाहीयेत, सो त्याच्यासाठी थँक्यू. येस, नेक्स्ट. एकदा मॅम अनम्यूट करा. येस. हॅलो, नमस्कार. मी एकता तरे, विरार येथून आहे. 3150 भरताना ना खूप विचार केला होता. जेव्हा जॉईन होताना ना खूप विचार केलेला, भरू की नको भरू, करायचंय की नाही, म्हणजे हे घ्यायचंय की नाही प्रोडक्ट. पण त्या 3150 ने ना खूप काही दिलंय, खूप काही दिलंय. म्हणजे मी खरंच विचार सुद्धा नाही करू शकत आहे की एवढं मला मिळू शकतं VR मोर मधून, मानसी मॅडम कडून. आणि मेन म्हणजे मी ज्यांच्या अंडर डिरेक्टली आहे, मानसी मॅडम. सो मला खूप भारी वाटतं यार की त्या माझ्या लीडर आहेत आणि टीम विनर्स मध्ये मी आहे. जेव्हा गोवा पिकनिक समजलं की मानसी मॅडम आपल्याला घेऊन जाणार आहेत, आणि असंच बोलता बोलता समजलं की एवढं बजेट आहे, म्हणजे आपल्याला एकही रुपया खर्च करायचा नव्हता. मानसी मॅडमनी सर्व हे केलं. म्हणजे एकही रुपया आमचा खर्च झाला नाही तिथे. आणि जेव्हा मानसी मॅमनी सांगितलं की एवढं एवढं म्हणजे बजेट आहे वगैरे, सो मला पर्सनली मला ते खूप वाटलं की बापरे एवढा खर्च, आणि 10 लोकांना घेऊन जाणार आहेत. थांबा मॅडम, मी आमच्या इथे दुसरं काही म्हणजे आहे, माझे ओळखीचे आहेत, त्यांना मी विचारते वगैरे. सो मानसी मॅडम बोललं की ठीक आहे ना मॅडम, आपल्याला तिथे काही बघावं लागणार नाहीये, तेच लोक हँडल करणार आहेत, सो मला चालेल माझ्या लोकांसाठी खर्च झालेला. सो मला ते बापरे एवढा खर्च आपण म्हणजे ह्या गोवा पिकनिक साठी करतो आणि तो त्यांनी केला. सो खूप भारी वाटते यार की यार लीडर म्हणजे एवढं करू शकतात. आणि गोवा पिकनिक तर खूप जबरदस्त झाली. स्पेशली म्हणजे फॅमिली सोबत गेली आहे, पण जी मजा आली, जी VR मोरच्या टीम सोबत जी मजा येते ना, ती कुठेच अनुभवायला आतापर्यंत नाही मिळाली. आणि ही फक्त पिकनिक नव्हती, तर हे खरंच म्हणजे मानसी मॅडमनी जो विश्वास दाखवला आमच्या साठी की जे आम्हाला घेऊन गेले आणि जी ट्रॉफी दिली, जसं मृणालिनी मॅम म्हणाल्या, ज्योत्स्ना मॅडम म्हणाल्या, मला सुद्धा वाटलं नव्हतं की हे म्हणजे फक्त फिरण्याच्या ह्यानीच गेलो होतो, पण ते अनएक्सपेक्टेड होतं ट्रॉफीचं. ती जी बॅग होती जी बॅग मानसी मॅडमने माझ्या हातात दिली होती आणि सांगितलं की हे तुम्हाला खूप भारी वाटेल तिथे गेल्यावर, ह्याच्यामध्ये काहीतरी आहे सरप्राईज. सो मी आपली
हे होती, पण मला ते एक्सपेक्टेड नव्हतं की हे ट्रॉफी मला मिळेल म्हणून. जो प्राऊड लीडर्स अवॉर्ड जो होता ना, तो खरंच खूप भारी होता. आणि एक प्रवास म्हणजे आपण म्हणतो की हा हे तर गोवा तर इथेच आहे वगैरे, पण एक प्रवासात जागा फक्त बदलत नाहीये, तर विचार सुद्धा बदलतात. ज्या लोकांसोबत आपण राहतोय, सो त्यांचे विचार, आपले विचार, म्हणजे खूप काही शिकायला मिळतं आपण जेव्हा एका मोठ्या माणसांसोबत जातो. सो खूप धमाल सुद्धा आली. आणि हॉटेल जे होतं, जी टूर म्हणजे ज्यांनी अरेंजमेंट जी होती ती पण खूप जबरदस्त होती. जेवण वगैरे खूप खूप एन्जॉय केलं सगळ्या गोष्टी. हॉटेल सुद्धा इतकं भारी होतं ना, की म्हणजे खरंच नाही सांगू शकत आहे. आणि जेवण सुद्धा खूप छान होतं तिकडे. आम्ही बाहेर सुद्धा जेवलो. क्रूजवर गेलेलो. क्रूजवर तर खूप मी गेली होती क्रूजवर, पण मी अशी मजा कधीच केली नव्हती लाईफमध्ये. आपण फॅमिली सोबत जातो तेव्हा फक्त फॅमिलीची एन्जॉयमेंट ती वेगळीच असते, म्हणजे थोड्यापुरता. पण हे जे फ्रेंड्स सोबत जाणं, टीम सोबत जाणं खूप भारी होतं. सो हे मला सगळ्यात छान असं सरप्राईज म्हणजे सांगू शकतो की व्ही आर मोरने आणि मानसी मॅडमनी दिलेलं आहे. आणि मी सुद्धा एक चॅलेंज देते की येस, मला सुद्धा आवडेल माझ्या टीम मधल्या मेंबर्सना बाहेर फिरायला घेऊन जायला. आणि येस, मी नक्कीच तेवढी कॅपेबल होईन. मानसी मॅम सारखीच मला सुद्धा कॅपेबल व्हायचंय आणि मला सुद्धा माझ्या लीडर्सना घेऊन जायचंय. सो थँक्यू सो मच मॅम. आणि थँक्यू सो अजून एक मी मच. किस्सा सांगेन की काल आम्ही म्हणजे तसे भरपूर किस्से आहेत. मृणालिनी मॅडमचं सांगते की आम्ही बीचवर गेलो होतो. बीचवर आम्हाला रील्स बनवायच्या होत्या. तर एक रील म्हणजे की एक फोटो काढायचा होता की बॅक साईडनी उड्या मारून असं एक फोटो काढायचा होता. तर त्याच्यामध्ये असे जे बारीक बारीक लोक आहेत ते आले. आणि मृणालिनी मॅडम पण उभ्या राहिला. अरे अच्छा, हे असंच आहे ना, हे तर मी करेन, म्हणजे उलटी उडी मारायची होती अशी. आणि मला त्याचं आश्चर्य वाटलं की बापरे, हे तुम्ही करू शकता. मला टेन्शन होतं की मला होईल, जमेल की नाही, पण त्यांनी ते केलं. सो हॅट्स ऑफ मृणालिनी मॅम. येस, थँक्यू मॅम. थँक्यू सो मच एकता मॅम. आणि जशा एकता मॅम मला वसईला भेटल्या की माझ्याकडे 2 बॅग, एक ऍक्च्युली माझी सामानाची बॅग होती आणि एक एक्स्ट्रा बॅग होती. सो त्या एक्स्ट्रा बॅगेमध्ये हे सगळं ट्रॉफीज वगैरे होत्या. पण ह्या लोकांना कोणालाच, म्हणजे अगदी कोणालाच माहिती नव्हतं की हे अशा पद्धतीचं, म्हणजे एवढूस सुद्धा हिंट लागू दिलेली नव्हती. फक्त पिशवीच असं झालं की 2-2 पिशव्या होत्या. पण एक एकता मॅमना थँक्यू की जो म्हणजे काळजी त्यांनी माझी घेतली. ती पिशवी त्यांनी अक्षरशः संपूर्ण टूरभर त्यांनी ती पिशवी सांभाळली. त्यांना त्यात काय होतं माहित नव्हतं. पण एक माझी काळजी म्हणून त्यांनी ती पूर्ण वेळ सांभाळली. आणि त्यासोबत स्मिता सरनोबत मॅडमनी की नाही, राहू दे, माझ्याकडे राहू दे. आणि ती नेली. ती जेव्हा ते घेत होते तेव्हा त्यांनी तर अशीच घेतली, म्हणजे माझं सामान जास्त होतं म्हणून. त्यांना थोडी माहिती होतं की त्यात काय आहे. पण त्या मला म्हणत होत्या, मॅडम यात काय आणलं तुम्ही एवढं वेगळं? मी त्यांना म्हटलं, ती पुण्याची बॅग आहे. जे काही पुण्य केलंयत ना, ते पुण्य त्या बॅगेमध्ये आहे. जेव्हा ती फोडली आणि त्याच्यातून जेव्हा त्या गोष्टी निघाल्या, तेव्हा त्यांना पटलं, अरे नाही, खरोखर मी पूर्ण रस्ताभर काहीतरी पुण्य केलं. हो की नाही? वाटलं ना? येस. हो. सो मस्त, खूप छान. एकता मॅम पण खूप छान काम करतात. तुम्ही डिझर्व करता. आणि येस, पिकनिक मध्ये पण खूप 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 एन्जॉय केलं. म्हणजे 3 दिवस मला असं वाटतं आम्ही हार्डली 3 ते 4 तासच झोपलोय. म्हणजे आमची एनर्जी लेवल, आम्हाला ट्रॅव्हल्सवाल्यांनी सांगितलं, मॅडम असा ग्रुप आणि अशी एनर्जी मी कधी बघितलेले नाहीये. लोक, आम्ही म्हणजे दमून आलो तरी परत बसमध्ये येऊन नाचायचो. परत गाणी, परत हे, परत गेम, परत हे. 1-2 जणांना झोपायचं, त्यांना सुद्धा आम्ही झोपू दिलं नाही. इतकं म्हणजे त्यांच्यासोबत एक लेडीज होत्या, त्या सुद्धा म्हणाल्या की मॅडम तुमच्या लोकांची म्हणजे तुमच्या टीम, मला त्या पर्सनली बोलले, तुमच्या टीमची एनर्जी लेवल काय आहे म्हणे, तुम्ही जाम धमाल करता. त्यांना आमच्या बरोबर येऊन आवडलं. इतकी आमची टूर मस्त झाली. बरं, आम्ही तिथून घरी यायला 12 वाजायचे, 11:30 वाजायचे. पण त्याच्यानंतर सुद्धा लीडरचं ऐकणं किंवा गोष्ट काय असते ना, हे खरंच म्हणजे मला असं वाटलं, फक्त जस्ट मॅडम आपल्याला आता काही बोलायचं आहे का, आता आपल्याला काही रील बिल करायचे का. आणि मग आम्ही दमलो होतो म्हणून म्हटलं जाऊ दे, नको. आणि मग चेंज करून मी बसली. आणि नंतर मग आरती मॅडम आल्या, मग माधुरी मॅम आल्या. असं करत करत एक फोटो येतो, आम्ही व्हायरल नाही गेला,
सगळे येऊन एकाच बेडवरती आम्ही 10 जण ऍडजस्ट करून करून बसून 2 वाजेपर्यंत गप्पा मारल्या. म्हणजे खूप खूप भारी वाटलं. आणि त्या गप्पांमध्ये कुठेही गॉसिप नव्हतं. तर त्या गप्पांमध्ये आपल्याला व्हीआर मोर ला कसं पुढे घेऊन जायचं आणि आता आपल्याला ह्यांना काय करायचंय भविष्यामध्ये ह्याच्याबद्दलचं डिस्कशन होतं. सो झोप न काढता सगळे 2-2 वाजेपर्यंत जागायचे. परत सकाळी 7-8 वाजता उठून तयार व्हायचे. सगळ्यांनी डिसिप्लिन ठेवला. त्यामुळे टूर खूप छान झाली. थँक्यू एकता मॅम. नेक्स्ट मॅम वैशाली चव्हाण मॅम नका. येस मॅम, यात मी अजून म्हणेन. पण ना हे जे रात्रीचं आहे ना, कोणीच ठरवलं नव्हतं की यायचं. उलट आम्ही सांगितलेलं आता नाही, आता झोपून जाऊया. एक आले आणि म्हटलं अरे कोणीच येणार नव्हतं, सगळे आले. सो म्हणजे तो बोलतात ते ना, ती असे वाईब्स असतात ना, मधमाशांसारखे ते आपल्याला ऑटोमॅटिक सगळे गोळा होत होते मध. येस. येस. येस वैशाली मॅम. वैशाली. माधुरी मॅम जॉईन नाही आहेत का मीटिंगला? एकदा मॅडम माधुरी मॅम जॉईन नसतील तर कॉल करा. आवाज येतोय? नमस्कार. मी वैशाली चव्हाण, एमराल्ड डिरेक्टर येस म्हणून व्ही आर मोरमध्ये कार्यरत आहे. पहिले मला सांगायचं आहे की लग्न झाल्यापासून मी फक्त आणि फक्त माझ्या फॅमिलीसोबतच फिरलेली आहे. आणि हा जो आम्ही एकत्र गेलो 10 जणी, आणि ते कोणामुळे शक्य झालं? आपल्या मानसी मॅममुळे. मेन म्हणजे फ्रेंड्स बरोबर कसं म्हणजे इतकी एन्जॉयमेंट आम्ही केली, खूप मज्जा केली. म्हणजे म्हणतात ना, जी फॅमिलीसोबत आपण नाही करू शकत, तिकडे जबाबदाऱ्या असतात, पण इकडे एक स्वतः म्हणतात ना, एक छोटं मूल होऊन एवढी धम्माल केली आम्ही. म्हणजे क्रूज वगैरे बघा, मी लग्न होऊन मला 24 वर्ष झाली आहेत, पण मी कधीच फ्रेंडसोबत नाही, लग्न झाल्यानंतर नाहीच गेले. जेव्हा गेले तेव्हा सगळ्या म्हणजे माझी मुलं, बहिणी, त्यांचे मिस्टर, त्यांची मुलं, हेच सगळं आणि त्यांच्या जबाबदाऱ्या. पण ही जी माझी पिकनिक होती ना, एक नंबर जबरदस्त पिकनिक होती. एवढी मी मजा केली क्रूजवर, एवढी धमाल केली ना. आणि म्हणजे म्हणतात ना, मी घरी येऊन पण सांगितलं, तुमच्याबरोबर जेवढी मजा नाही ना करत, ती मी ह्या 3 दिवसात जबरदस्त मजा केली. आणि मेन म्हणजे सरप्राईज गिफ्ट पहिलं म्हणजे मॅडमनी बघा, कंपनीकडून मिळू दे अगर नको मिळू दे, पण जो आपला गुरु आहे ना, त्याच्याकडून जे अवॉर्ड मिळतं हे, ते खूप म्हणजे खूप जबरदस्त असतं. म्हणजे ते म्हणतात ना, त्याला काही किंमत नाहीये. म्हणजे एकदम त्याच्यापेक्षाही खूप खूप मोठं असतं, आणि हे त्यांच्याकडून मला मिळालेलं आहे. आणि मी त्यांचं सदैव म्हणजे बोलतो ना, मला त्यांनी ह्या कन्सेप्टमध्ये आणलंय. मी जॉईन केली तर 6 ते 7 महिने काहीच केलं नव्हतं, फक्त म्हणजे नाही, इग्नोरच केलं मी. पण जेव्हा मी आली, त्यांचा मला म्हणजे म्हणतात ना, गायडन्स मिळालं, वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं, कुठे चुकते, ओरडतात, ऐकते. आणि मी त्यांना नेहमी प्रॉमिस करणार, रागवल्या तरी मी ते वाईट म्हणून घेणार नाही, कारण ते ओरडतात ते माझ्या चांगल्यासाठीच ओरडतात, आणि त्याच्यामुळेच मी या स्टेजला आलेली आहे. कारण बघा, मला सगळं म्हणजे काही गोष्टी पटकन लक्षात येत नाही, तर त्या मला समजून सांगतात आणि त्याप्रमाणे मी चालते. म्हणजे त्यांना मी एवढं प्रॉमिस करणार की शेवटपर्यंत तुमच्यावर असणार आहे, तुमचं ऐकणार आहे. कधीच असं मनात आणू नका की आम्ही नाही ऐकणार आहे. म्हणजे आहे, तुमच्यासोबत कायम आहोत आम्ही. आणि मेन म्हणजे मला सांगायचं की माझी सुरुवात ही ट्रिपच्या सुरुवातीपासूनच असं झालं की मी एकटी होते ठाण्यावरून, आणि मी त्यांना म्हटलं मी वसईला येते, तर त्या म्हणाला नको. त्यांनी मला अरेंज कोणाबरोबर केलं, तर आपले जे ग्रुप टीम म्हणजे हे आपली जी ट्रिप घेऊन जाणार होते, संतोष सर आहेत, त्यांच्याबरोबर मला त्यांनी अरेंज केलं, कारण ते घनसोलीला चढणार होते. सो तेव्हापासून माझी सुरुवात झाली की मी काय करणार. त्याच्यानंतर दुसरं झालं की अरे, LDP आपण आता जे सगळे आपण एमराल्ड आहोत, त्यांच्याबरोबर मी LDP वगैरे केलेले आहेत, पण 3 दिवस एकत्र असे मुळीच घालवले नव्हते. त्या माझ्या थोडंसं मनात आलेलं, मी ॲडजस्ट होणार की नाही होणार, मला जमणार की नाही, पण मला ते तसं जाणवलंच नाही. म्हणजे म्हणतात ना, असं वेगळं असं वेगळेपणा नाही जाणवला. प्रत्येकाने मिक्स करून घेतलं, फोटो, खाणं पिणं, मज्जा मस्ती, डान्स. क्रूजवर तर आम्ही एकदम जबरदस्त धमाल केली. तो म्हणजे म्हणतात ना, मी क्रूजवर बऱ्याच वेळा गेलेले, पण ही जी काल जी धमाल झाली ना पिकनिकमध्ये, ती नाही शब्दात मांडू शकणार नाही. सो खूप छान आम्ही बीचेस फिरलो, शॉपिंग केली, मंगेशीला गेलो. त्याच्यानंतर बसमध्ये जी गेम्स होते, परत गाणी म्हटली, खूप म्हणजे खूप एन्जॉय. म्हणजे ही जी ट्रिप ना, अजिबात मी विसरणार नाही. आणि हां, तेव्हा मी माझ्या काही टीमच्या मेंबर्सना फोन केला, त्यांना मानसी मॅमशी बोलायला लावलं, आम्ही कुठे कुठे फिरलो ते दाखवलं. म्हणजे त्यांना पण म्हणजे तेव्हा मला वाटलं की नाही, मला एवढं मोठं व्हायचं आहे ना, की माझ्या टीमला सुद्धा मानसी मॅमनी जसं आम्हाला घेऊन गेलंय,
तसं मी पण घेऊन जाणार. सो तो शब्द आहे माझा की मी माझ्या ह्या वी आर मोरच्या इन्कममधून म्हणजे मानसी मॅमच्या सहकार्याने इतकी मोठी होईल की माझ्या टीमला मी घेऊन जाणार आणि मी जशी आता एन्जॉयमेंट केली आहे ना तशी त्यांना करवणार. खूप म्हणजे खूप सो थँक्यू व्हेरी मच मानसी मॅम की तुमच्यामुळे अवॉर्ड मिळालं, पिकनिकची एन्जॉयमेंट मिळाली, परत कंपनी मिळाली सगळ्यांची. म्हणजे आम्ही एकमेकांना जवळून ओळखायला शिकलो म्हणजे असं. सो बॉन्डिंग काय असतं ना ते खूप ह्या पिकनिकमध्ये कळून गेलं. सो थँक्यू व्हेरी मच मानसी मॅम, थँक्यू व्हेरी मच आरती मॅम, मृणालिनी मॅम, ज्योत्स्ना मॅम, सगळ्यांना थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच वैशाली मॅम. आणि खरंच खूप छान धमाल आली आणि वैशाली मॅमनी खरंच एन्जॉय खूप केलं. कारण आपले जे टुरिझमचे जे मेन होते त्यांनी सांगितलं की तुमच्या संपूर्ण ग्रुपमध्ये म्हणजे आरती मॅम तर डान्स करतातच, आम्ही सगळे करतोच, पण त्या बोलतात त्या वैशाली मॅडमकडे बघून मला वाटलं नव्हतं की त्या एवढ्या नाचतील, पण त्या खूप डान्स केला आणि प्रत्येक स्टेप करत होत्या. सगळं सगळं म्हणजे खूप खूप धमाल केली आहे त्यांनी. सो मस्त वैशाली मॅम. आणि येस, तुम्ही जे आता चॅलेंज घेतलंय प्रत्येकाने 2026 मध्ये एवढं कॅपेबल बना, एवढं चांगला इन्कम घ्या. आणि वैशाली मॅम जे जर सांगितलं की मी खूप गोंधळ घालते, मी खूप चुका करते आणि मग मानसी मॅडम ओरडतात, तर कालचीच एक चूक झाली. उबेरवाल्याकडे बुकिंग करायला उभ्या होत्या, तर उबेरमध्ये बुकिंग होत नव्हती आणि त्या उबेरवालीला बोलतात ओला देखो ना फिरो, ओला बुक होता है तो देखो. मी म्हटलं अगं तो उबेरवाला आहे, तो ओलाची बुकिंग कशी करून देईल. तो जाम धमाल करतात, मज्जा येते. आणि मला ती माझी फ्रेंड पण आहे त्यामुळे मी इतरांना नाही ओरडत पण तिला हक्काने ओरडते. सो थँक्यू सो मच वैशाली मॅम माझ्या टीम मध्ये माझ्या आयुष्यात येण्यासाठी. आणि खूप छान अशी स्ट्रॉंग टीम आहे तुमची, तिला अजून स्ट्रॉंग आणि मजबूत बनवा. आणि हेच भविष्यात अशा पिकनिक्स होणारच आहे तुमच्या सगळ्यांकडून. येस, नेक्स्ट कोण बोलणार आहे? स्मिता मॅडम आहेत का बघा. जान्हवी मॅडमने ऍड्रेस केला. त्यामध्ये जान्हवी मेसेज मॅडमला आलेला आहे. हा. एक मिनिट मागचे मॅम, एक मेसेज आलाय वैशाली मॅम साठी की जी त्यावर आम्ही खूप हसलो. सो गोवावाली. कोणती? ठीक आहे, जान्हवी मॅम अनम्यूट करते एक मिनिट. येस जान्हवी मॅम. हॅलो एव्हरीवन. सगळ्यात पहिला खूप मोठा थँक्स मानसी मॅडमला, कारण ए सॉरी मी ठरवलेलं मी रडणार नाही, कारण सगळे खूप हॅप्पी आहेत आणि मी पण खूप हॅप्पी आहे. DR मोर मध्ये 4 वर्ष झाली आणि याच्यासाठी मी खूप वेट केलं. आणि तुम्हाला सगळ्यांना तर त्यांनी बिझनेस पार्टनर्स किंवा तुम्ही त्यांचे डाऊनलाईन आहात म्हणून नेलं, पण मी त्यांची लीडर आहे. खरं तर अशा पद्धतीच्या पिकनिकला त्यांना मी नेणं अपेक्षित आहे, पण अजून तेवढी कॅपेबल मी नाहीये. पण त्यांनी या पिकनिकला मला नेलं आणि आम्हा सगळ्यांसाठी इतका खर्च केला, ही खरंच सोपी गोष्ट नाहीये. आणि त्याच्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. आणि खरंच या ट्रॉफीसाठी मी खूप वेट केलं 4 वर्ष. पण आणि गेला महिनाभर आपलं जे अॅन्युअल आहे त्याच्यात ही ट्रॉफी मिळू दे. जसं सगळं अफर्मेशन्स करतात तसं मी पण गेले महिनाभर ते अफर्मेशन्स करतायत. मला नाही माहिती अॅन्युअल मध्ये मला ती ट्रॉफी मिळेल की नाही मिळेल, मी त्याच्या योग्यतेची आहे की नाही, पण त्या दिवशी मला ही ट्रॉफी मिळाली. बस माझे अफर्मेशन्स म्हणजे खरंच आपण जे म्हणतो ते पूर्ण झालेले आहेत. आणि त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच मानसी मॅम. ऍक्च्युली ट्रॉफी देताना असं झालं होतं की जेव्हा पहिली ट्रॉफी मॅडमने बाहेर काढली तेव्हा त्या म्हणाल्या की मी फक्त 5च ट्रॉफ्या देणार आहेत आणि आम्ही 10 जणी होतो. ऍक्च्युली त्यांनी सगळ्यांसाठी आणलेल्या, पण त्यांनी सस्पेन्स असं क्रिएट केलं की मी 5च ट्रॉफ्या देणार आहेत. तर आणि त्या माझा डायमंड असं बोलत होत्या. 5 ट्रॉफ्या दिल्यानंतर 6वी दिली, 7वी दिली, 8वी दिली, 9वी दिली. 9 जणांमध्ये मी कुठेच नव्हते. त्यानंतर मला असं वाटलं की ऑब्व्हियसली हे सगळे त्यांचे डायमंड्स आहेत, तर त्यांच्यासाठीच मे बी असतील. पण जेव्हा 10व्या ट्रॉफीला त्यांनी माझं नाव घेतलं
सगळ्यांनी बघितलं असेल तो क्षण. म्हणजे माझ्यासाठी खूप खूप अविस्मरणीय क्षण तो आहे. पिकनिक तर जबरदस्त होती आणि सगळे सांगतायत तसं हॉटेल, खाणं-पिणं सगळं रील्स तुम्ही व्हिडिओ बघताय. सगळं खूप भारी होतं. पण माझ्यासाठी या पूर्ण पिकनिक मधला अविस्मरणीय क्षण म्हणजे ही ट्रॉफी आहे. जी माझं स्वप्न आहे आणि आता मला कंपनीकडनं मिळाली, नाही मिळाली त्याचं काहीच दुःख नाही. पण हे मला मानसी मॅडमकडनं मिळालंय. याच्यासाठी खूप खूप थँक यू सो मच. आणि बाकी पिकनिकचं तर सगळेजण बोलतायत सो जास्त ते मी बोलणार नाही. पण थँक यू सो मच मानसी मॅम. तुम्ही या पिकनिकला मला नेलात आणि सगळेजण खूप छान-छान व्हिडिओ, रील्स बघतायत. त्या बघताना तुम्हा लोकांना सगळ्यांना खूप एन्जॉय किंवा मजा वाटते. पण त्या रील्स बनवण्यामागे जी काय आमची धावपळ, जी काय गडबड आणि जे काय सगळं होतं ना, ते इतकं भारी होतं आणि थँक यू सो मच आरती मॅम. इतक्या छान-छान रील तुम्ही आमच्याकडनं बनवून घेतल्या आणि त्या रील किंवा ते व्हिडिओज बनवण्यासाठी सायली मॅडम, एकता मॅडम यांनी सुद्धा म्हणजे खरोखर पिकनिकमध्ये असताना आपण एक एन्जॉयमेंट करण्याच्या झोनमध्ये असतो. पण जे काही छोटे-छोटे व्हिडिओज येत होते त्यांना एकत्र करा आणि व्हिडिओ बनवा. एकता मॅडम हे करा, ते करा आणि एकता मॅडमला हॅट्स ऑफ आहेत. तिथल्या तिथे कंटाळा न करता फटाफट रील्स बनवून देत होत्या. आरती मॅडम बनवून देत होत्या. याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या बाबतीतला एक किस्सा थोडासा मला सांगायचा आहे. ऍक्च्युली प्रवास करायला मला खूप आवडतं. मी मगाशी ग्रुपवर रील पण टाकली होती. पण प्रवासात असं होतं ना, की थोडंसं मला गरगरल्यासारखं होतं, चक्कर येते म्हणून मी डोकं ठेवून झोपत होती आणि माझ्या बाजूला एकता मॅडम होत्या. आम्ही दोघी थोड्याशा म्हणजे थोड्याशा चक्कर वगैरे येत होते म्हणून थोडंसं डोकं टेकत होतं. पण ह्या सगळ्या जणी पुढे धमाल करत होत्या, मजा करत होत्या, उड्या मारत होत्या, गाणी म्हणत होत्या आणि आम्ही दोघी डोकं टेकून मागे डोकं टेकून अशा पडल्या होत्या. जसं मानसी मॅडमने नजर मागे फिरली आम्ही लगेच हां, हां, आम्ही नाचतोय, आम्ही एन्जॉय करतोय. तर तो एक क्षण खूप मजेदार होता, जो एकता मॅडमला लक्षात आला असेल. तर ते पण खूप भारी होतं आणि पिकनिक तर खरोखर म्हणजे सकाळी उठल्यानंतर असं वाटलंच नाही की मुंबईत आहे. असं वाटलं, "अरे, मी गोव्यातनं बाहेर आली." सो खरोखर आणि विमानाचा एक्सपिरियन्स तो पण जबरदस्त होता. ॲक्चुअली मी सेकंड टाईम विमानामध्ये बसले. पहिला आम्ही फॅमिलीसोबत गेलेलो. पण या सगळ्यांनी ना कुठेही असं जाणवून दिलं नाही की म्हणजे सगळे इतके मिळून मिसळून राहिलो, इतकं एन्जॉय केलं ना, की पुन्हा आता नेक्स्ट पिकनिक कधी येईल याची आम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की येस, जसं मानसी मॅडमने आम्हाला नेलं तसं आम्ही सुद्धा आमच्या टीमला, आमच्या जे काही लीडर्स आहेत त्यांना आम्ही घेऊन जाणार आहेत आणि हे प्रॉमिस सुद्धा मानसी मॅडमला आम्ही करतो, की आमच्या त्या प्रत्येक पिकनिकमध्ये ऑब्व्हियसली आमचे लीडर्स तर असणार आहेत. पण त्या सगळ्यांबरोबर तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर तुमच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून सगळेजण आम्ही तुम्हाला सुद्धा त्या पिकनिकमध्ये नेणार आहोत हे प्रॉमिस आम्ही करतो. सो थँक यू सो मच. लव्ह यू. मग तुम्ही एकच लोकेशन नका ठेवू, जरा वेगळे वेगळे ठेवा. येस, येस. तुमच्याशी डिस्कस करूनच आम्ही ठरवू लोकेशन कारण आणि खरोखर वी आर मोरने खूप काही दिलंय. खरोखर एक हाऊसवाईफ होती आणि आज इतकं छान पे आउट पण इतकं छान जबरदस्त सगळ्यांना आलंय. त्याच्याबद्दल पण सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि वी आर मोरने खरंच खूप काही काय दिलंय. सो त्याच्यासाठी विकास सर, प्रिया मॅडम, शिंदे सर यांना तर थँक्स आहेत. त्या कन्सेप्टमध्ये मला ज्यांनी आणलं त्या माझ्या लीडर शलाका मॅम त्यांना सुद्धा खूप खूप थँक्यू. आणि लीडर ची कमी मला कधी भासू दिली नाही यासाठी मानसी मॅडमचे पण खूप खूप धन्यवाद. कारण प्रत्येकाच्या डोक्यावरती लीडरचा हात आहे पण तो माझ्या नाहीये. पण येस, त्यांनी मला आणलं यासाठी खूप खूप धन्यवाद त्यांचे मी म्हणेन. आणि त्याची कमी मला कधी मानसी मॅडमने जाणवू दिली नाही. प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट केला, गायडन्स दिला आणि बाकीच्या गोष्टींमध्ये पण बऱ्याच वेळा त्या खूप काही गोष्टी नॉलेज मला देतात. त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच मानसी मॅम. लव्ह यू. थँक्यू सो मच सॉरी, जान्हवी मॅम. माझा फीडबॅक नेहमी असा रडवेलाच असतो. सगळ्यांना थोडंसं सँटी केलं त्याच्याबद्दल मी ठरवलेलं, की मी रडणार नाही, मी बोलणार. पण ते इमोशन्स आहेत जे कंट्रोल नाही करतायत त्याच्यासाठी सॉरी. पण आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जान्हवी मॅम. आणि बऱ्याच जणांना मीटिंग मध्ये माहित नसेल तर सांगते की जान्हवी मॅडम ही माझी लहान बहीण सुद्धा आहे. आणि मी थँक्यू म्हणते की त्यांनी मला या कॉन्सेप्ट मध्ये आणलं. कारण संधी आयुष्यात येणं खूप गरजेचं असतं. आणि मी प्रत्येकाला सांगेन की तुम्हाला कोणी लीडर आहे नाहीये, पण कोणीतरी तुमच्या आयुष्यात संधी आणली आणि तुम्ही त्या संधीचं सोनं केलं. त्यामुळे ही जी कॅपेबल झाले किंवा एवढं सगळं करू शकले, तर त्याचा एक धागा तुम्ही माझ्या हातामध्ये दिलात. त्यासाठी मनापासून खूप खूप थँक्यू. आणि तुम्ही ट्रॉफी डिझर्व करता, तुम्ही खूप छान काम करता, त्यासाठी मी मनापासून तुम्हाला ही दिलेली आहे. सो थँक्यू सो मच. आणि येस, एकता मॅम आणि जान्हवी मॅम यांनी खूप नौटंकी केलेली आहे बसमध्ये.
म्हणजे त्या पाठी झोपायचा प्रयत्न करायच्या, पण आमची एवढी एनर्जी होती की मी तो लाईव्ह असा फिरवून जर तो कॅमेरा त्यांच्याकडे फिरवला की त्या अशा झोपलेल्या असायच्या, लगेच अशा करायच्या, परत झोपायच्या. म्हणजे जस्ट फक्त मी त्यांच्याकडे नजर मारली दोघींकडे की त्या दोघी उठायच्या. सो खूप धमाल केली आम्ही, खूप मज्जा केली. थँक्यू जान्हवी मॅम. इस वृषाली बने मॅम ना करा अन्न. माधुरी मॅम पण आल्यात. स्मिता मॅडम आहेत का बघा मीटिंग मध्ये? आवाज येतोय माझा? येस. मी तर मानसी मॅम बद्दल कायच बोलू असं थोडं आहे. कारण जेवढं आता सगळ्यांनी सांगितलं की त्या त्यांच्या डाऊनलाईन आहेत किंवा टीममध्ये आहेत. पण मी जान्हवी बने मॅडमच्या अंडर आहे तरीसुद्धा त्यांनी मला ही ट्रॉफी दिली आणि खरंच तेव्हा पण मला खूप वाईट वाटलं. मी रूममध्ये गेल्यावर रडले पण. स्मिता मॅडम वगैरे होत्या. पण कसं असतं शेवटी मला मिळाले बेस्ट सपोर्टिव्ह लीडरची ट्रॉफी. पण मला पण असं वाटलं होतं की मला का देतील, त्या त्यांच्या टीममध्येच देतील. पण मला भारी वाटतंय की सेकंड नंबरलाच त्यांनी माझं नाव घेतलं आणि मग स्पेशली त्या मला घेऊन गेल्या ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. की मला सुद्धा असं जान्हवी मॅडम बोलल्या तसंच वाटत होतं की मी कशी काय त्यांच्यावर जाऊ शकते. पण तरी त्यांच्यामुळे आज मी फर्स्ट टाईम येताना काल फ्लाईटमध्ये बसली आणि त्या जसं बोलल्या तसं मृणालिनी मॅडम माझ्या बाजूला होत्या आणि त्यांना बरोबर आहे त्यांचं की त्यांनाही असं वाटत होतं की प्रत्येकालाच काही विंडो सीट नव्हती. पण मला पण असं वाटत होतं कारण मी त्यांच्याकडे आईच्या दृष्टीनेच बघत होते की जसं मला आनंद होतो तसा त्यांना पण मिळावा. आणि खरोखर त्यांनी खूप बारकाईने लक्ष ठेवलं होतं की कोणाला हर्ट होऊ नये किंवा कोणाला काही वाईट वाटू नये. आणि बाकीच्या सगळ्यांना पण खूप थँक्यू. कारण खूप मस्त राहिलो आपण एक वी आर मोर फॅमिलीसारखं. जसं ज्योत्स्ना मॅडम बोलल्या तसं मी कोणालाही पर्सनली असं एकदम ओळखते नाही असं नाही, पण एकदम असं राहणं वगैरे एकत्र ही खूप वेगळी गोष्ट असते. 3 दिवस आम्ही एकत्र काढले आणि आरती मॅडममुळे खरंच खूप भारी भारी रील्स बनवायला मिळाल्या. जसं आता जान्हवी मॅडम बोलल्या की ती एक मजा मस्ती होती, ती वेगळीच होती. आणि खरोखर मी रात्री आल्यापासून माझ्या मुलांना तेच सांगते की खरोखर आपण फॅमिलीबरोबर मी सुद्धा 3 वेळा गोव्याला गेली आहे. पण जेव्हा आपण जातो ना फक्त एक लेडीज म्हणून, ती एक मजाच वेगळी असते. कारण जर फॅमिलीबरोबर गेलो की मुलं असतात किंवा कोण ना कोण असतं, मग ती रोकटोक कुठेतरी असते. पण इथे कसं आपण आपल्या मर्जीने किंवा आपण खूप अशी मज्जा केली. सो इतकं भारी वाटलं ना आणि खरंच थँक्यू मानसी मॅम आणि जान्हवी मॅम तुम्हाला सुद्धा. कारण तुमच्या थ्रू माझ्याकडे ही कॉन्सेप्ट आली आहे. सो मी सगळ्यांना सांगेन की जसं आता सगळ्यांनी सांगितलं मानसी मॅमना की आम्ही आमच्या टीमसाठी सुद्धा काहीतरी करू अशी पिकनिक. तसं मी सुद्धा तुम्हाला सांगेन की मी सुद्धा नक्कीच आज दुपारीच मीटिंग घेतली ब्रॉन्झ, सिल्वर आणि गोल्डची आणि त्यांना काल व्हिडिओ कॉल वगैरे केलेला. तर प्रत्येकाला भारी वाटतं ना असं. तर म्हटलं बघा तुम्ही पण याच्यापर्यंत या म्हणजे कसं तुम्हाला सुद्धा हा जो फील आहे तो घेता येईल. आणि खूप सुंदर सगळं जेवण असू दे, अरेंजमेंट असू दे, खूप एकदम सगळं भारी आणि सिस्टमॅटिक. मेन म्हणजे सिस्टमॅटिक होतं, कुठेही कशालाही हे नव्हतं. आणि खरंच म्हणजे आता बऱ्याच लोकांनी बरंच काही सांगितलंय आणि मॅडमनी जी ट्रॉफी दिली आम्हाला असं वाटलं काहीतरी असंच बोलणार आहेत की टीम ग्रो करा किंवा काय काय त्यांच्याकडनं बऱ्याच टिप्स मिळतील. पण जसं जसं त्यांनी नाव घेत गेल्या प्रत्येकाचं तर प्रत्येकांचा आनंद खूप वेगळा होता असा बघण्यासारखा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. कारण खरंच ट्रॉफी मिळणं जसं तुम्हाला माहिती असेल की आपल्या शाळेमध्ये जरी असतो तरी सुद्धा कोणतरी एकच व्यक्ती असते की त्याला ट्रॉफी मिळते. पण इथे मानसी मॅडमनी 10 जणींना आम्हाला म्हणजे सगळ्यांना ट्रॉफी दिली आणि मला वाटतं त्याच्यामुळे सगळ्या जणी खुश झाल्या. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा क्रूजवर तर एवढी धमाल केली ना आम्ही, म्हणजे जेवढी क्रूजवरची होती तेवढी जेवायला गेली, पण आम्ही नाचतच होतो त्या स्टेजवर. म्हणजे आम्हाला सगळ्या त्यांची तर एनर्जी लेवल खूपच आहे खरंच सांगते. कारण त्या कुठेही मी स्वतः बघितलं की त्या थकलेल्या नव्हत्या 3 दिवसात किंवा नाही. कारण खरोखर एक जेव्हा टॉप लीडर होतं त्याच्यावर जबाबदारी खूप मोठी असते आणि त्यांचे सतत असे प्रयत्न असतात की आपलं हेच म्हणजे चांगलं झालंच पाहिजे असणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय आपण नाहीच त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकत. सो खरंच थँक्यू सो मच मानसी मॅम. तुमच्यामुळे खरंच खूप भारी पिकनिक झाली आणि थँक्यू जान्हवी मॅम, तुमच्यामुळे ही कॉन्सेप्ट मला मिळाली. थँक्यू एव्हरीवन. लव्ह यू ऑल.
येस, थँक्यू सो मच वृषाली मॅम. आणि येस, मी तुम्हाला जसं सांगितलं ट्रॉफी देताना, की माझ्यासाठी तुम्ही सगळे चांगले आहात, सगळे छान काम करताय आणि प्रत्येक जण आपापल्या लेव्हलवर, थोडं कमी थोडं जास्त, पण आपापल्या लेव्हलवर तुम्ही व्हीआर मोर मध्ये मनापासून प्रेम करता, व्हीआर मोर वर प्रेम करता, हे मला माहित आहे आणि ते प्रेम मला तुमच्या सगळ्यांच्या नजरेत तुमच्या कामामध्ये दिसतं. आता आपल्याला 2026 मध्ये ज्याप्रमाणे आपण बोललो त्या पद्धतीने आपल्याला अजून डॅशिंगली अजून काम करायचं आहे. येस, तुमच्या सगळ्यांची ही इच्छा आहे की तुम्हाला सुद्धा तुमच्या टीमला अशा पद्धतीने न्यायचं आहे. तर आपल्याला त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करायचं आणि पुढे जायचं आहे. आणि वृषाली मॅम, मी म्हणजे माझ्या सगळ्या लीडरना पण माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की मी जर कधी कोणाला कुठलीही गोष्ट केली तर मी नेहमी ती समान करते. मी कधीच कोणामध्ये भेदभाव करत नाही की ह्याला जास्त, किंवा माझ्या टीम मध्ये असं वाटत असेल, पण माझं प्रेम सगळ्यांवर सारखं आहे, अगदी प्रत्येकावरती. सो थँक्यू सो मच. तुम्ही सुद्धा आलात, एन्जॉय केलात जान्हवी मॅडमने, तुम्ही. सो खरंच मनापासून थँक्यू. नेक्स्ट कोण बोलणार आहे? स्मिता मॅमला अनम्यूट करा आणि माधुरी मॅम. बाकी सगळे झाले मला वाटतं ना ऑलमोस्ट, आणि आरती मॅम लास्टला. येस स्मिता मॅम. येस. हॅलो एव्हरीवन, आवाज येतोय आरती मॅम? हो, येतोय. येतोय. ओके. येस. सो स्मिता सरनोबत बोलते मी. एमराल्ड आहे सध्या डीएस व्हीआर मोर मध्ये. सगळ्यांनी खूप छान छान फीडबॅक शेअर केले. मी हे सांगेन की व्हीआर मोर मध्ये हे नेटवर्क मार्केटिंग आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. नेटवर्क मार्केटिंग करेल आयुष्यामध्ये, कधी वाटलंच नव्हतं की मी हे करेन कधी, आणि आता उतरलीच आहे. तर हे नक्कीच यशस्वीरित्या करेन. आणि ह्याचा जो मार्ग म्हणजे ह्या यशाची जी किल्ली जी दिलेली आहे ती आपल्या ग्रेट लीडर मानसी पत्ताने मॅमने दिलेली आहे. सुरुवातीला मला वाटलं नव्हतं की नेटवर्क मार्केटिंग मधून एवढं चांगलं पेमेंट येईल किंवा एवढं सगळे अचिव्हमेंट्स मिळतील किंवा काय, म्हणून काम करत नव्हते. पण जेव्हा डोळे उघडले, कान उघडवले, तेव्हा कळालं की हा खरोखर येस, ह्याच्यातून आपण चांगलं इन्कम घेऊ शकतो, आणि ते मी घेते, ते तुम्ही सगळेजण बघतच आहात. पण त्याच्यातून अजून एवढं सगळं पुढचं काही मिळू शकतं हे खरंच वाटलं नव्हतं. अवॉर्ड्स मिळतील, ट्रॉफीज मिळतील, टूर मिळतील, ज्या की पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट असतील, हे खरंच नव्हतं कधी वाटलं. म्हणजे जाऊ शकतो, बाहेर फिरायला जाऊ शकतो, किंवा फॅमिली तेवढं कमवतो की ते स्वतः पण करू शकतो. पण जेव्हा एखादी गोष्ट अचीव्ह केल्यानंतर आपण केलेल्या कष्टाची जी पोचपावती म्हणून आपल्याला जेव्हा एखादं गिफ्ट मिळतं ना, त्याची जी मजा असते ना, ती वेगळीच असते. सो त्या कष्टाचं कोणीतरी आपलं काय बोलतोय, त्याचा रिझल्ट कोणीतरी काढतंय, आणि ते रिझल्ट काढून आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी कोणीतरी एक प्रशस्ती पत्रक देतंय, ही वेगळी अजून त्याच्यावरची गोष्ट. सो ती लक्षात ठेवून जे आम्हाला मानसी मॅडमनी आम्हाला सगळ्यांना गोव्याची जी पिकनिक दिलेली आहे ना, सो ती खरोखर वाखाणण्याजोगी होती आणि आम्ही खूप एन्जॉय केलं त्याच्यामध्ये. सो मानसी मॅम, खरंच तुम्हाला थँक्यू की तुम्ही बारकाईने आमच्याकडे अगदी कटाक्षाने सुद्धा लक्ष ठेवताय की आम्ही काय करतोय, काय नाही करतोय, आम्ही कुठे चुकतोय. तिथे तुम्ही आम्हाला लगेच म्हणजे आम्हाला ती चूक आमची आणून म्हणजे नजरेला आणून देता, आम्हाला समजावून सांगता वगैरे. तात्पुरतं वाईट वाटतं तेव्हा आम्हाला, आणि ते तुम्हाला माहिती सुद्धा आहे की मी ती गोष्ट लगेच तुम्हाला बोलते सुद्धा की असं असं वाटलं मला म्हणून. पण खरंच ती गोष्ट तिथे तुम्ही सांगता, क्लिअर करता, स्पष्ट होते, आणि त्याच्यावरून जो रिझल्ट येतो तो खूप चांगला येतो. आणि तेच मी केलेलं आहे आतापर्यंत. जे तुम्ही मला जे सांगितलेले आहेत की हे तुझ्यामध्ये बदल झालेले पाहिजेत, केले पाहिजेत, आणि ते केल्यानंतरच जो काही चेंज आलेला आहे, जो काही टीम डेव्हलपमेंटसाठी माझी जी स्वतःची जी काही ग्रोथ झालेली आहे ती पण आहे, आणि त्याच्यानंतर जो झालेला आहे तो अल्टिमेट ज्याच्यासाठी आपण काम करतो ती म्हणजे आपली टीम आणि आपला पे आउट. सो त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. हे झालं पर्सनल डेव्हलपमेंट आणि आपण जे काही काम करतो त्याच्या बाबतीत. आता राहिलं गोवा टूर. सो गोव्याला मी अशी खूप वेळा गेले होते, पण असं कधी फिरायला असं नव्हते गेले की स्वतःसाठी वेळ काढून असं नव्हते गेले. तुम्हाला माहिती असेल माझा 2022 पासूनचा प्रवास, की माझी प्रेग्नन्सी, त्याच्यानंतर डिलिव्हरी वगैरे. सो हा वेळ आपला नसतो, आपला एक बाईसाठी हा आपला वेळ नसतो. आणि खरंच मी 2-2.5 वर्ष मी स्वतःसाठी नव्हते जगले. फक्त घर, काम आणि व्हीआर मोर हेच होतं. आणि खरंच मला खूप भारी वाटलं. मी माझ्या लहान मुलाला 1.5 वर्षच फक्त झालंय त्याला, आणि मुलगी आहे मला 11 वर्षाची.
त्या दोघांनाही मी घरी सोडून नवऱ्याच्या जीवावरती आणि कामवालीच्या जीवावरती मी सोडून आले होते त्यांना. सो त्यांनी सुद्धा मला खूप छान सपोर्ट केला, माझ्या फॅमिलीने सुद्धा आणि माझ्या मिस्टरांनी सुद्धा, की तू जा म्हणून. तुला ही अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे आणि मेन म्हणजे तुझं त्याच्यासाठी सिलेक्शन केलेलं आहे, हे तुझ्यासाठी खूप मोठं आहे आणि तू जा म्हणून. मी बघतो काय बघायचं आहे ते. सो तेवढाच एक पाठिंबा होता माझ्या नवऱ्याचा, की तू जा, मी बघतो, जे काय होईल ते बघतो मी. जर काय झालंच, बाबू वगैरे जास्त रडायला लागला, तर मी तुला तिकीट बुक करून देतो, तू लगेच जे काय असेल ते निघून ये म्हणून असं. पण टचवूड आणि काय माहिती, की मला सगळेजण म्हणतात सुद्धा, की तुझं जे बाळ आहे ते VR मोरचं बाळ आहे. सो त्याच्यामध्ये जी ताकद आलेली आहे ती सगळ्यांची म्हणजे त्याला मिळालेली आहे. तर त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. ते तुला नेहमी साथ देणार आहे म्हणून. आणि खरंच सगळ्यांचे ब्लेसिंग्ज असतील, माझे माय डायमंड्स मधले सगळे लीडर्स, मानसी मॅडमचे सगळे जे काही अफर्मेशन आहेत माझ्या बाबतीत, ते सगळे त्याच्या पाठीमागे लागलेले आहेत आणि म्हणून मला तो वेळोवेळी अगदी पावलोपावली मला तो मदत करतोय. मला मीटिंगसाठी कुठे बाहेर जाण्यासाठी म्हणजे कधीच त्याचा अडथळा येत नाही. सो ते एक झालं. त्याच्यानंतर आम्ही गेलो, रूम्स आमचे डिवाइड झाले, रूममेट्स खूप चांगले मिळाले. खरंच म्हणजे जसं मगाशी वृषाली बने मॅडम म्हणाल्या, की मला माझ्यासाठी वेगळं होतं, तसं माझ्यासाठी सुद्धा त्या वेगळ्या होत्या. माझ्यासाठी ओळखीच्या होत्या त्या, पण कधी आम्ही एकत्र नव्हतो राहिलो. बाकी सगळ्यांमध्ये आम्ही शेअर केलं होतं सगळ्या गोष्टी, पण त्या माझ्यासाठी वेगळ्या होत्या. वैशाली मॅडम फक्त आम्ही बोलत होतो, की हां, हाय, हॅलो वगैरे, पण असं कधी एकत्र राहण्याचा संबंध नव्हता आला. सो खूप मजा केली आम्ही रूममध्ये सुद्धा. सकाळी आम्ही 6 वाजल्यापासून अंघोळीला लागलं, म्हणजे नंबर लावायचो. कुणाचा पहिला नंबर, दुसरा नंबर वगैरे सगळं असं, किंवा आम्ही ते ठरवून करायचो जे काही करायचो ते. तो तसा पहिला दिवस गेला. त्याच्यानंतर मग आम्ही फिरायला जायचो. त्याच्यानंतर असं असायचं, की आम्हाला वेळ दिलेली असायची, की ह्या वेळेमध्ये तुम्हाला रेडी होऊन खाली यायचं आहे. सो त्या वेळेमध्येच तुम्ही रेडी झाले पाहिजेत वगैरे. सो ती वेळ सुद्धा अगदी असं वाटत होतं, की हां, चला आपण LDPची जी शिस्त होती ना, ती शिस्त आपल्याला तिथे लागलेली असल्यामुळे कदाचित ते गुण आपल्यामध्ये ऑलरेडी VR मोरने दिलेलेच आहेत, त्या शिस्तीचं पालन करण्याचं. त्यामुळे आम्हाला असं कुठे जास्त लेट नाही झाला. आम्ही सगळेजण वेळेमध्ये, जी वेळ सांगितलेली आहे त्या वेळेमध्ये अगदी शहाण्या मुलासारखे आम्ही यायचो. थोडंसं इकडे-तिकडे फोटो काढण्यासाठी आम्हाला लेट व्हायचा. तिथे आम्हाला मानसी मॅम परत ओरडायच्या आणि आम्ही परत थोडंसं थोडंसं आमची जी काही शिस्त होती, सेल्फीसाठी आम्ही थोडंसं हे करायचो. पण ठीक आहे, आता बाहेर गेल्यावरती आम्ही थोडेफार फोटो काढण्यासाठी थोडाफार आमचा टाइमपास व्हायचा. पण ठीक आहे, वेळेचं पालन करून आम्ही सगळे जे काही स्पॉट होते आमचे फिरण्याचे वगैरे, ते आम्ही सगळे पार पाडले. फूड खूप चांगलं होतं. म्हणजे मी एक गोष्ट सांगते, याच्या मागचं कारण असं आहे, की जी पिकनिक आम्हाला मॅडमनी अरेंज करून दिली होती, की तिथे आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवली नाही. जसं आपण आपल्या फॅमिलीमध्ये जातो आणि आपण आपल्या स्वतःच्या कम्फर्टसाठी ज्या गोष्टी करतो, त्या सगळ्या गोष्टी मॅमने आम्हाला त्या पिकनिकमध्ये दिल्या होत्या. कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवली नाही. म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करते ऍक्च्युली, पॉइंट टू पॉइंट म्हणून. फूड पण खूप चांगलं होतं. फिश थाली वगैरे खूप छान आम्ही मजा केली. जर मगाशी मानसी मॅम बोलल्या, की रात्र म्हणजे आम्ही 2 वाजेपर्यंत जागलो होतो. एका रूममध्ये खूप मस्त रील बनवत होतो. टाईमपास करत होतो. खूप मजा आली. आणि त्याच्यानंतर मानसी मॅमनी पहिल्याच दिवशी जो आम्हाला धक्का दिला, तो म्हणजे की प्राऊड लीडर म्हणून जी ट्रॉफी आम्हाला त्यांनी आणून म्हणजे दिली, तो एक सरप्राईज, एक सुखद धक्का होता आमच्यासाठी ऍक्च्युली. की जसं मगाशी जान्हवी मॅम पण बोलल्या, की आम्हाला म्हणजे कंपनीकडून आम्हाला काय मिळेल नाही मिळेल हे माहिती नाही आम्हाला. पण आमच्या लीडरने आमच्या कामाची जी दखल घेतली आणि त्याचं जे आमचं तिथे जाऊन सन्मान केला, ते पण गोव्यासारख्या ठिकाणी. तर त्याचा एक खूप म्हणजे ते माझ्या म्हणजे एक म्हणता येईल, की तो माझ्या आयुष्यातला एक वेगळा प्रसंग होता आणि तो खूप आनंदाचा होता. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. कारण की ट्रॉफी वगैरे ह्या गोष्टी ना VR मोर मधून आल्यापासूनच आम्ही बघितलेल्या आहेत. हे असे अवॉर्ड्स वगैरे घेणं वगैरे आधी मिळत होत्या, पण एवढ्या मोठ्या म्हणजे कामाची पोचपावती मिळते ह्या ट्रॉफी मार्गे. तो हे माझ्यासाठी खूप चांगलं होतं. सो ते झालं. आणि त्याच्यानंतर येण्याचा दिवस आमचा, जो की माझ्यासाठी स्पेशल होता, कारण की मी फर्स्ट टाइम प्लेनमध्ये बसले होते. येस, मी फर्स्ट टाइम प्लेनमध्ये बसणार होते ऍक्च्युली. सो तो माझ्यासाठी मानसी मॅमनी तो दिवस माझ्यासाठी आणला आणि खरंच मी त्यांची थँकफुल आहे, की म्हणजे माझं तसं गाव पण काय लांब नाहीये दोन्हीकडची. सासर पण नाही लांब, माहेर पण नाही. त्यामुळे आपण ऍटलीस्ट त्या निमित्ताने तरी फ्लाईटने जातो किंवा काय जातो वगैरे.
सो तो पण कधी क्षण नाही आला. बाहेर फिरायला वगैरे गेले, पण तेव्हा सुद्धा आम्ही कधी विचार नाही केला की प्लेननं जाऊ शकतो, कारण की तिकीट महाग, हे सगळ्या गोष्टीचा थोडाफार विचार केला जातो. सो म्हणून मी तो विचार करत होते. पण खरंच मानसी मॅमनी ते सुद्धा आमचं जे स्वप्न होतं ते सुद्धा मॅमनी पूर्ण केलं आणि खूप भारी वाटलं मला जेव्हा मी पहिल्यांदा प्लेनमध्ये बसले आणि मला खरोखर माझी तिकीट जी होती ती सुद्धा विंडो सीट होती. त्यामुळे मी फ्लाइट एकदम एन्जॉय केली. खूप भारी वाटलं मला आणि म्हणजे मी सगळ्याची व्हिडिओ सुद्धा काढलेली आहेत, की वरती म्हणजे फ्लाइट जेव्हा टेक ऑफ होते तेव्हा कसं वाटतं किंवा आतमध्ये ढगांच्या आतमध्ये गेलं होती. खरोखर असे मी व्हिडिओज बघितले होते असे, की खरोखर ढग दिसतात का वगैरे, असे गोल गोल असं फिरणारं दिसतं का किंवा प्लेन असं तिथे गेल्यावरती स्टेबल होतं का वगैरे. तर मी पूर्ण ते एन्जॉय करत होते. माझ्या शेजारी जे आपले देवदर्शन टूर्सचे जे सचिन सर आणि त्या प्राजक्ता मॅम आहेत, त्या बसल्या होत्या. त्या अगदी माझ्या सारखी म्हणजे मला त्यांना कळालं होतं, की माझी फर्स्ट टाईम आहे फ्लाइटमध्ये. सो ते मला सारखे मॅडम मला हात सारख्या लावत होत्या. "मॅम ओके? मॅम ओके? मॅम ओके?" म्हटलं, "आय एम ओके." म्हटलं, "मी खूप एन्जॉय करते." म्हणून असं. सो खूप भारी वाटलं. सो आयुष्यातले असे काही क्षण आहेत ना, ते व्ही आर मोरने जगायला शिकवलेले आहेत आणि जसं आपण म्हणत होतो, की व्ही आर मोर छोटी-छोटी स्वप्न पूर्ण करतो. तर छोटी स्वप्न तर पूर्ण करतोच, पण ही अशी स्वप्न सुद्धा व्ही आर मोरने पूर्ण केलेली आहेत आणि इथून पुढे सुद्धा खूप छान-छान आणि मोठी-मोठी स्वप्न सुद्धा व्ही आर मोर पूर्ण करणार आहे. फक्त एक आपला विश्वास असला पाहिजे आणि मानसी मॅमनी जसं म्हणाल्या, की कोणी कसंही काम करते किंवा म्हणजे की कोणत्या लेव्हलने काम करते, काय करते, त्यांचं बरोबर लक्ष आहे. सो त्याच म्हणजे तेच आम्ही करतोय आणि त्यांना ते दिसतंय आमच्या चेहऱ्या म्हणजे आमच्या डोळ्यांमध्ये, की आम्ही ते काम करतोय. सो म्हणून कदाचित त्यांनी आम्हाला म्हणजे त्यांचे आम्ही डायमंड असू कदाचित, कारण की त्यांना ते स्वप्न आमच्या डोळ्यांमध्ये दिसतंय, की आम्ही काम करतोय. सो हीच म्हणजे हेच जे आमच्या कामाची आणि आमच्या म्हणजे जी जिद्द आहे आणि चिकाटी आहे, तीच फक्त आम्ही आमच्या टीमकडून एक्सपेक्ट करतोय. अदर दॅन दॅट बाकी आम्ही काहीच करत नाहीये त्यांच्याकडून. फक्त की तुम्ही फक्त एक पाऊल सांगा, की आम्हाला इथे यायचं आहे, आम्हाला हे करायचं आहे. आम्ही तुमच्या अगदी पाठीशी उभे असणार आहोत, की आम्हाला ते म्हणजे तुम्हाला ती मदत करण्यासाठी. सो जास्त होते मला वाटतं खूप बोलते. मला अजून खूप बोलायचं आहे मानसी मॅम. पण व्हिडिओ बनवून पाठवा आता सगळ्यांनी. वेळ कमी आहे आणि येस. ऑफिसमध्ये पण आहे त्यामुळे. सो खरंच मॅम थँक यू व्हेरी मच आणि म्हणजे जसं सगळ्यांनी म्हटलं म्हणून असं नाही. पण आजच माझं आणि अपर्णा मॅडमचं पण बोलणं झालं, की आपण पण असंच काहीतरी मस्त करूयात. त्यांनी 2-3 लोकेशन सुद्धा मला सांगितलेत, की आपण असं छान काहीतरी करूयात प्लॅन, की जेणेकरून आपले जे आहेत टीम लीडर्स, टीम मेंबर्स आहेत, तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी पिकनिक प्लॅन वगैरे करूयात म्हणून. सो आमचं त्याच्यावरती प्लॅनिंग लगेच चालू पण झालेलं आहे. पुन्हा रिपर्चेससाठी पण सकाळपासून कॉलिंग पण चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये. दोघी-तिघी जणी पुन्हा रिपर्चेससाठी तयार पण झालेल्या आहेत. आमचे स्टेटस बघून सुद्धा विचारलंय, "मॅडम आपण कधी जायचं?" वगैरे हे सगळं पण आमचं बोलणं पण झालेलं आहे. सो खरंच थँक यू मॅम. थँक यू व्हेरी मच मॅम, की ही 2 दिवसाची पिकनिक माझ्यासाठी तर खूप भारी होती. कारण की आफ्टर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि त्याच्यानंतरचा जो काळ होता, त्याच्यानंतर मला स्वतःला खूप गरज होती, की कुठेतरी 2 दिवस चिल करण्यासाठी आणि ती फक्त सोलो. मानसी मॅडमनी मला हा पण ऑप्शन मी हे पण सांगेन तुम्हाला. मानसी मॅमनी मला हा पण ऑप्शन दिला होता जेव्हा पिकनिक आमची प्लॅन होत होती तेव्हा, की "स्मिता मॅम तुम्हाला जर नसेल जमत" विभूती मॅम हसतायत. "स्मिता मॅम तुम्हाला जर बाबूला ठेवून म्हणजे जमत नसेल, तर तुम्ही त्यांना सुद्धा घेऊन या. तुम्ही म्हणजे तुमच्या फॅमिलीला सुद्धा घेऊन या. तुम्ही तिथेच बुकिंग करा त्यांचं. तुम्हाला जर वाटलं मध्ये बाबू नाही राहत आहे, तर तुम्ही तिकडे सुद्धा जाऊ शकता." पण नाही, म्हणजे मी घरी मिस्टरांना सांगितलं, की "नाही, मला तसं नको आहे. मला एकटीलाच करायचंय माझ्या मैत्रिणींसोबत. मला नको आहे फॅमिली 2-3 दिवस. मला एकटीला एन्जॉय करायचंय म्हणून." खरंच थँक्स बोलेन मी मानसी मॅमना, की मानसी मॅमनी माझी ही सुद्धा दखल घेतली त्यावेळेस जेव्हा बुकिंग करत होत्या तेव्हा. आणि थँक मी माझ्या फॅमिलीला पण म्हणेन आणि थँक ऑल लीडर्स, की आपण सगळेजण एकत्र एन्जॉय केली, धमाल केली. माधुरी मॅम, आरती मॅम, एकता मॅम, वृषाली बने मॅम सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला एकमेकांना प्रत्येक गोष्टीमध्ये. बाहेर गेलो किंवा इकडे-तिकडे जे काही आपल्याला लागत होतं, कमी-जास्ती पडत होतं, तिथे आपण सगळेजण एकमेकांचा विचार करत होतो आणि खूप छान पद्धतीने एकमेकांची काळजी घेत होतो. सो मृणालिनी मॅम, पुन्हा आपल्या ज्योत्स्ना मॅम, वय आपल्यापेक्षा जास्त होतं, पण तरी सुद्धा त्या असं वाटत नव्हतं, की त्या आपल्यातल्या म्हणजे त्या सुद्धा आपल्याच ताकदीने आपली जी सेम ताकद आहे त्याच ताकदीने एन्जॉय करत होत्या. खूप भारी वाटलं, खूप मस्त
आणि सेम आम्ही असं नक्की करू आमच्या टीमसाठी. आणि मी जसं बोलले की आमचं ऑलरेडी प्लॅनिंग चालू झालेलं आहे मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. लव्ह यू मॅम. थँक्यू सो मच स्मिता मॅम. खूप लांब झाला फीडबॅक, पण खूप छान होता, मनापासून होता. थँक्यू सो मच. आणि येस, सगळेजण काम छान करणार आहात आणि आता इथून पुढे करतच राहायचंय आपल्याला. 2026 गाजवायचंय. येस माधुरी मॅम बोला. येस, थँक्यू सो मच. मला बोलायची संधी मिळाली. शेवटी का असे ना. ओके, सगळ्यांचे फीडबॅक मी ऐकले. सगळ्यात सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यांचे फीडबॅक ऐकल्यानंतर तुम्हाला कळालं असेल की व्ही आर मोरची काय जादू आहे आणि व्ही आर मोर काय करू शकतं. मला एकच म्हणायला आवडेल की प्रत्येक महिलेला वाटतं की मी स्वतःसाठी जगावं. ते जे 3 दिवस होते ना, ते 10 वर्ष कमी झालेले आमच्या वयातले. तुम्ही ड्रेस बघितला असेल, आमचे रील बघितले असतील. कुणाला असं वाटत असतं का, अरे ह्याच त्या मॅडम आहेत का? ह्याच त्या मृणाली मॅम आहेत का? 57 वर्षाच्या लेडी तुम्हाला त्या 35च्या 40च्या वाटायला लागलेल्या. सो हा आनंद व्ही-आर मोरमध्ये मिळतो जेव्हा लोक म्हणतात ना, "अरे नेटवर्क मार्केटिंग आहे, फसवलं जाईल, फक्त राबवलं जाईल." व्ही-आर मोरमध्ये तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण होतातच होतात. पण तुम्ही कुठेतरी कोपऱ्यामध्ये एक स्वप्न बघितलं ना, की मी माझ्यासाठी जगावी. तो दिवस फक्त माझा असावा. माझी सगळी एन्जॉयमेंट असावी. ती व्ही-आर मोरमधून मिळाली. त्याचं माध्यम तुमचा लीडर आहे. थँक सो मच मानसी मॅम. तुम्ही जेव्हा ही अपॉर्च्युनिटी आम्हाला दिली, आम्हाला सिलेक्ट केलं आणि ती जगण्याची संधी दिली, की बघा आपण फॅमिली बरोबर जातो. तुम्ही फीडबॅकमध्ये ऐकलं, की फॅमिली बरोबर जातो, पण तो वेळ तुमचा नसतो. बरोबर? तर ते तुम्ही तुमच्यासाठी जगलात आणि व्ही-आर मोरमध्ये आल्यानंतर लोक म्हणतात, "नाही, नाही, नेटवर्क मार्केटिंग आहे, मला नाही जमणार." तर त्यांच्यासाठी हे उत्तर आहे, ही पिकनिक. तुम्ही केलेली अचीव्हमेंट्स म्हणजे आम्ही काम नाही, एन्जॉयमेंट पण घेतोय. इतकी मजा पण करतोय आणि ती ट्रॉफी खरंच खूप सरप्राईजली मॅमनी ते ट्रॉफीचं केलं होतं. आम्ही विचारच केला नव्हता, की मॅम काय आम्हाला सरप्राईज देतील आणि इतकं परफेक्ट मॅमनी ते मॅनेजमेंट, खाणं-पिणं आणि मॅमनी जो विश्वास आमच्यावर दाखवला, पहिली गोष्ट आणि जी ट्रॉफीमध्ये लिहिलेलं, की प्राउड, तर ते प्राउड फील आम्ही नेहमी त्यांना करत राहणार आहे आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमी आमच्याबरोबर राहणार आहे. सो त्यांनी ही लीडरिंग दाखवली तिकडे. मला खूप आवडलं, की मी केलंय ना, नेक्स्ट तुम्हाला करायचंय. तर त्या ज्यांनी टूर अरेंज केलेली त्यांना पण म्हणत, की नेक्स्ट बघा हे माझे लीडर्स आहेत. तुम्हाला आता हे सुरूच राहणार आहे. हे तुम्हाला पॅकेज द्यायचे आहेत. तर एन्जॉयमेंट घेता आमचं एज्युकेशन पण होत गेलं. सगळ्या नवीन गोष्टी शिकत गेलो. बॉन्ड निर्माण झाला. कोणी कुणाशी वेगळं नव्हतं. सगळे एक होते. तुम्हाला फोटोज आणि रीलमधून कळतच होतं. सो थँक सो मच विकास सर, प्रिया मॅम आणि ग्रेट लीडर मानसी मॅम, की तुम्ही आम्हाला एवढं कॅपेबल केलं आणि एवढ्या लेव्हलला आणून ठेवलं, की आम्ही सुद्धा आमच्या टीमसाठी जे तुम्ही विचार करता ना, तसाच विचार डुप्लिकेशनने आम्ही करून पुढे नेणार आहोत. सो थँक सो मच ऑल थँक्यू माय सो टीम मच. मेंबर्स, लीडर्स थँक्यू सो मच. आणि माझे बिझनेस पार्टनर आणि ऑब्व्हियसली रिस्पेक्टेड विकास सर, प्रिया मॅम, दिनेश शिंदे सर आणि लव्ह यू टीम. मला एकच म्हणायचंय, तुम्हाला कधी क्वेश्चन येईल ना, की हे होईल का माझ्याने? सो व्ही-आर मोरचे सगळे फोटोज आणि त्याचे मिळालेले अप्रिशिएशन आणि त्याचं काम बघा, डेफिनेटली तुम्हाला ताकद येणार. थँक सो मच. येस येस, थँक्यू सो मच माधुरी मॅम. सो आपली मीटिंग खूप लॉंग चालली, ऍक्च्युली लेटच सुरू झाली होती, पण एक लास्ट आरती मॅम तुमचा फीडबॅक बाकी आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांसाठी एक जबरदस्त असं सरप्राईज या मीटिंग मध्ये आहे. सो आरती मॅम, तुम्हाला काही बोलायचंय? येस मॅम. येस बोला. येस. नमस्कार आणि संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पहिले तर 11 जानेवारी बर्थडे. तो पहिला बर्थडे असा असेल जो की माझ्या नवऱ्यात म्हणजे बोलतात ना हसबंड सोबत बर्थडे सेलिब्रेशन आमचं दरवर्षीचं असतं. पण हा पहिले बर्थडे आणि जेव्हा मानसी मॅमने ती डेट सांगितली, तर मी त्यांना म्हणाले, की माझा बर्थडे आहे, मला काही जमणार नाही, तुम्ही जाऊन या. तर ते झालं. मग मानसी मॅम बोलल्या, की असंच आहे, डेटचा इश्यू आहे, सो ह्याच डेटला कन्फर्म करावं लागेल. मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं, आता बघूयात काय म्हणतायत. सो मिस्टरांनी माझ्या पाठवलं. त्यासाठी त्यांना मी पहिलं थँक पण बोलले,
त्यासोबत माझी जी मुलं आहेत, मुलीची एक्झाम आणि छोटा मुलगा आहे जो 5 वर्षाचा, त्याची पण स्कूल येते. सो त्यांनी पण ऍडजस्ट केलं माझ्याशिवाय. सो त्यांना सुद्धा थँक्यू बोलले, प्लस माझ्या सासू-सासऱ्यांना पण. कारण मागच्या वर्षी आम्ही गोव्याला गेलेले, पण मला अजून आठवतं मी कितीतरी वेळा या लोकांना बोलली, की मी जेव्हा गोव्याला आलेली ना, तेव्हा माझी अशी कार्टी सोबत होती म्हणजे छोटा आणि ती मोठी आणि त्यांना अक्षरशः मला घेऊन घेऊन कधी कडेवर उचलायची, कधीतरी कुठेतरी म्हणजे तेव्हा मी फक्त आमचा बहिणींचा ग्रुप होता. तिथे मिस्टर पण नव्हते. त्यामुळे तो कुठे राहायचा पण नाही, मलाच सांभाळायला लागायचं. सो तो जो दिवस आहे ना, तो मला खरंच खूप आठवला, की आज मी जे गेलीये ना, ते मला कोणाला बघायचं नाहीये, मला कोणाला सांभाळायचंय ना, काहीच नाही. फक्त स्वतःसाठी जगायचंय आणि ही पहिली पिकनिक असेल जी एवढ्या 3 दिवस म्हणजे जेव्हा पहिले कधी पण असं निघायचं, स्पीकरशिप होती तेव्हा पण ती रिस्क होती. पण नेहमी असं म्हणजे काही येईल तर बापरे! एवढे 3 दिवस कसं राहणार, कसं राहणार? पण मला असं वाटतं ना, की प्रत्येकीने ना तो ब्रेक घ्यावा. जसं मी सुरुवातीलाच म्हणाले, की तो ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे. आपण फक्त विचार करत बसतो. करा, पुढचं पुढे काय बघायला, तो सगळं मॅनेज करून घेतो. सो त्यासाठी खरंच मानसी मॅमना खूप खूप थँक की ही सोलो ट्रिप सारखीच मला असं वाटली आणि त्यासोबतच जसा बर्थडे, तो बर्थडेच्या दिवशी खूप भारी फील झालं. सगळ्या 10 जणींनी मला इतकं म्हणजे असं बर्थडे गर्ल म्हणून ती मी जी वावरत होती आणि मला सगळे असे हे करत होते. बसमध्ये पण खूप धमाल केली आम्ही. सो आणि रात्री पण मानसी मॅमने वगैरे केक आणलेला प्लस बाकी सगळ्या लीडर्सने मस्त मस्त गिफ्ट दिले. तर मला असं वाटतं की मी जर ते मिस केलं असतं तर हे नक्कीच माझं मिस झालं असतं. आणि त्यासोबतच मला अजून थँक्यू बोलायला आवडेल की माझ्या ज्या लीडर आहेत माधुरी सोनावणे मॅडम त्यांनी चक्क क्रूजवर बर्थडेचं प्लॅनिंग केलं. की तिकडे सेटलमेंट करून क्रूजवर बर्थडे सेलिब्रेट केला. सो थँक्यू सो मच माधुरी मॅम आणि सगळे जे डायमंड्स आहेत मानसी मॅम सगळ्यांनी खूप तिथे मला भारी फील करवलं आणि म्हणजे 2 वेळा ते बर्थडे झाले. मला वाटलं कोण माझा बर्थडे करेल माहीत नाही म्हणजे करणार. पण त्याच्या अगोदरच माझ्या मुलांनी सांगितलं की मम्मी केक आण आपण कापू. तो एक पहिला केक जो 12च्या अगोदरचा आणि हे 203 केक मी कट केले. खूप भारी वाटलं. आणि खरंच मी एकच सांगेल, की सगळ्यांनी ना वी आर मोर ला इतकं प्रेम करा, इतकं प्रेम करा, इतकं प्रेम करा, की तो तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाहीये. आणि जसं म्हणजे मी बघतीये, की जसं सर मॅम वगैरे आम्हाला जसे इन्स्ट्रक्शन्स देतात, मानसी मॅमना त्यांच्या टॉप लीडर जे आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन देतात. मानसी मॅम प्रत्येक गोष्ट फॉलो करतात. सो त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही सुद्धा प्रत्येक गोष्ट फॉलो करायचं नक्कीच करत असतो, नेहमीच करतो. आणि जसं त्यांनी नेलंय माझ्या डोक्यामध्ये एकच, की नाही आपल्या टीमला आपल्याला घेऊन जायचंय. सो बी रेडी टीम. मला तुम्हाला घेऊन जायचं आहे. फक्त तुम्ही त्यासाठी मला रेडी हवेत आणि जर तुम्ही ते तेवढ्या वेगाने पळलात, तर मला सुद्धा खूप लवकर ती टूर अरेंज करायला भारी वाटेल. येस, सो थँक सो मच आणि त्यासोबतच ट्रॉफी सगळ्यांनी दाखवली असं अजून खूप लेंदी नाही घेत, पण खरंच मी त्यांना एकच शब्द म्हणाली, कोण देवो अगर न देवो, मला माझी ट्रॉफी मिळाली. सो थँक सो मच मानसी मॅम ट्रॉफीसाठी आणि सगळे खूप धमाल, मजा, मस्ती म्हणजे गेलो की फुल आम्ही क्रूजच हलवून टाकतो. तर ती पण हलवली. सो त्यासाठी खरंच खरंच सगळ्यांना आणि सगळ्यांनी खूप म्हणजे एकदम मिळून मिसळून कोण काय कुठचं म्हणजे आपण बोलतो ना आपण जे फॅमिली जातो ना फॅमिली तरी पण आपण थोडंसं अनकम्फर्टेबल असतो. पण जेव्हा हे सगळे कुठच्या लोकेशन वाली जेव्हा लोक एकत्र येतात ना, वी आर मोर ना फॅमिली देतो. येस आणि त्यासोबत आरोग्य तर आहे, संपत्ती तर आहे. फॅमिली प्लस ब्लेसिंग्स प्लस रिस्पेक्ट. खूप मोठा रिस्पेक्ट मिळतोय इकडे. सो प्रत्येकाने आपली आयडेंटिटी बनवण्यासाठी वेगाने पळा. नक्कीच त्या पर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. सो थँक सो मच. थँक्यू सो मच आरती मॅम. येस आणि ऍक्च्युली खूप लेट झाला, आपली मीटिंग थोडी लेट सुरू झाली. पण तुमच्या सगळ्यांसाठी या मीटिंग मध्ये ज्यांना आम्ही खूप 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 जास्त मिस केलं या 3 दिवसात आणि ही गोष्ट करण्यासाठी माझ्या लाईफ मध्ये ज्या गोष्टी मी करते तर त्यासाठी जो पुश असतो किंवा ज्या गोष्टी मला सांगितल्या जातात किंवा अशा पद्धतीने करा मॅडम बघा कसं फायदा होईल, अशा पद्धतीने करा.
सो जसं आरती मॅम म्हणाल्या, मला त्या व्यक्तीने सांगितलं हे करायचंय, तर मी ते करणारच. आणि जसं तुमच्या सगळ्यांसाठी कोणीतरी म्हणजे तुम्ही मला इन्स्पिरेशन मानता किंवा मॅडमचा हात आहे, तसं माझ्या डोक्यावरती ज्यांचा हात आहे आणि ज्यांचा गायडन्स मला कायम असतो, अशा आपल्या लाडक्या प्रिया मॅम या मीटिंग मध्ये आहेत. सो जोरदार टाळ्यांनी सगळ्यांनी मॅमचं स्वागत करायचं. मॅम, तुमचा अमूल्य असा गायडन्स आम्हाला द्या. प्लीज वेलकम प्रिया मॅम. प्रिया मॅम. मला वाटते लेफ्ट झाले ना मॅम, एकदा चेक करा. नाही, आहेत मॅम. आहेत. आहेत आहेत आहेत. आवाज नसेल तर. प्रिया मॅम उठून वगैरे एक गेले मिनिट, असतील. त्यांचा म्यूट असेल ना मानसी मॅम. मला हँड रेज नाही हा. दिसत आहे कुठे. तुम्ही त्यांना पोस्ट करा. एक मिनिट, प्रिया मॅम हँड रेज करा जरा. सर्च करून करा. एक मिनिट थांबा थांबा. प्लीज अनम्यूट मी मॅडम म्हणताय. येस, एक मिनिट केलंय. येस मॅम, डन. अनम्यूट करा. थँक्यू सो मच. चलो, आवाज येतोय सगळ्यांना? हो. येस. सगळ्यांना पहिल्यांदा संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. सगळेजण ब्लॅक कलर मध्ये खूप छान दिसत आहेत. सगळ्यांनी फास्ट कॅमेरा. हा, येस मॅम. येस. सो 2026 ची पहिली संक्रांत तुम्ही दणक्यात केलेली आहे. गोव्याला जाऊन खतरनाक रील्स झालेले आहेत, खतरनाक व्हिडिओज झालेले आहेत, फोटोज छान छान आलेले आहेत. काही काहींची मी न बघितलेली रूपं बघितलेली आहेत. लाईक ज्योत्स्ना मॅडमचं बघितलंय, एकता तरे मॅडमचं बघितलंय, मृणालिनी मॅमचं बघितलंय. सो ह्यांना सगळ्यांना घेऊन तुम्ही ज्या प्रकारे एन्जॉय केलाय ना, मस्त. की एन्जॉय करण्यासाठी वय महत्वाचं नाही आहे. ओके, एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला पाहिजे तसे कपडे घालायचं ते महत्वाचं नाही आहे. बरोबर आहे. एन्जॉय करण्यासाठी तुमच्यासोबत कोणतरी चांगली कंपनी पाहिजे, कोणतरी चांगला पार्टनर पाहिजे, हे पण महत्वाचं नाही आहे. जस्ट तुम्ही लोकांनी डिसाईड केलं, तुम्ही तुमच्या लीडरने डिसाईड केलं आणि तुम्ही लोकांनी एन्जॉय केलं. मला हेच कळतंय. आणि एवढं छान एन्जॉयमेंट तुम्ही लोकांनी केलंय, अख्खा गोवा पिंजून काढलाय. तुमचे क्रूजवरचे, तुमच्या डान्सिंगचे. सो तुम्ही लोकांनी जो एन्जॉय केलाय ना, तो स्वतःसाठी केलाय, कोणाला दाखवण्यासाठी नाही केलाय. बरोबर की नाही? सो तो एन्जॉय तुमचा एवढा छान होता. असा एन्जॉय करत राहा, असेच हसत खेळत राहा आयुष्यामध्ये. असंच भरपूर अचिव्हमेंट करा, भरपूर पैसा कमवा. लोकांनी मला असं आवाज नाही येते. काहींनी मला मेसेज असे केले की पैसे नाही आहेत बिहार मोरकडे, तर असं नाहीये. तुमच्या सगळे पेमेंट सोमवारी मंगळवारची पण वाट न बघता जसा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मी देऊन टाकले. आणि त्या गोव्याच्या तुमच्या पार्टीमध्ये अजून तुम्हाला एवढे पेमेंट आले दनादन दनादन. माझ्यासाठी काही शॉपिंग बिपिंग केली आहे की नाही? केलीये केलीये केली केलीये. आहे. मग कधी पाठवणार आहे? येतो घेऊन. सो आणि खूप मज्जा आली मॅम, आम्ही खूप मिस केलं तुम्हाला. आवाज येतोय तुम्हाला? नाही. नाही, अडकतोय. येस मॅम. हॅलो, येस मॅम, शॉपिंग केली आहे. तुम्हाला भेटू हा, तेव्हा येतोय. देऊ सगळ्यांनी. तुमचा आवाज ओके, गुड. सो आणि आम्ही तुम्हाला खूप मिस केलं. हो मॅम, खूप मिस केलं. आवाज खूप अडकतोय प्रिया मॅम, नेटवर्क नाहीये बहुतेक. मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे थोड्या वेळामध्ये. आम्ही आहोत एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये. ओके, सरांचा एक नवीन इंटरव्ह्यू रेकॉर्ड होतोय. वाव. वाव. येस. सो मी आहे त्या स्टुडिओमध्ये आलेली आहे आणि तो लवकरच इंटरव्ह्यू तुमचा बिझनेस पोस्ट व्हायला, तुमच्या जॉईनिंग आहे, तुमच्या लीड जनरेशनला अजून महत्वाचं असणार आहे. सो तुम्हाला अजून एक चांगलं मटेरियल तुम्हाला येणार आहे.
जसा जोश टॉकचा व्हिडिओ सरांचा व्हायरल झाला होता, तर तुम्हाला हम्म. माहिती होता, तुमच्या डाऊनलाईनला माहिती नाहीये. सो तुम्ही सगळ्यांनी हा तो जोश टॉकचा व्हिडिओ काढायचा आहे, प्रत्येक डाऊनलाईनला पाठवायचा आहे, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवायचा आहे, प्रत्येक फेसबुक इंस्टाग्रामवर सरांचा व्हिडिओ व्हायरल करायचा आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला अजून एक गोड सरप्राईज देणार आहे. कदाचित आज जर एडिटिंग झालं तर आजच मिळून जाईल. ओके. सो तुमचे पिलर स्ट्रॉंग आहेत आणि माझे लीडर्स, माझ्या या ज्या वाघिणी आहेत या पण स्ट्रॉंग आहेत. यांनी माझे 3 आठवडे सांभाळून घेतले, कुठली कंप्लेंट येऊन नाही दिली आणि एवढं छान तिकडे असून सुद्धा एन्जॉय केलं, सगळं धमाल केली, मजा केली, मस्ती केली. आणि हे करा, दर 3 महिन्यांनी, 6 महिन्याने, वर्षाने करा. ह्याच्यामध्ये खंड पाडू नका. स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी स्टार्ट करून टाका, प्रोसेसच लावा. झाले रे झाले, चला गोव्याला, झाले प्लॅटिनम, चला गोव्याला, लावूनच टाकायचं. गोव्याचा कान आणि कोपरा आपल्या पाठ झाला पाहिजे, एवढं फिरायचं आहे जगामध्ये, सगळीकडे फिरायचंय. हे टार्गेट ठेवा. मला असं वाटलं आरती कट होतोय काय बोलत होत्या? कट झाला मॅम. कट झाला, काही करू शकत नाहीये मी, ऑप्शन नाहीये. हा बोला, आता बोला येतोय. येत आहे. सो नेक्स्ट आता जसे तुम्ही लोक फिरून आल्यात प्लॅटिनम वाले, तसं तुम्ही टार्गेट घ्या तुमच्या टीम मध्ये. तुम्ही नेक्स्ट प्लॅटिनम झाल्यानंतर, तुमच्या अंडर प्लॅटिनम झाल्यानंतर तुम्ही त्यांना कुठे घेऊन जाणार, लिहा तुमच्या गोल बुक मध्ये. तुमच्या जी सॅमबुक बनवली असेल त्याच्यामध्ये लिहा. हा, आणि फॉलो करायला शिका, फक्त लिहून सोडू नका. मानसी मॅडमने लिहिलं, त्याला फॉलो केलं, त्याला स्ट्रॉंगली डीपली त्याच्यामध्ये अभ्यास करून त्याच्यामध्ये जर समोर ठेवलं गोलबुक मध्ये, त्यामुळे आज झालं 5 लाखाचा इन्कम. किती छान वाटतंय. जसे पेमेंट पाठवताना मला जेवढा आनंद होत नाही, जेवढे तुमच्याकडनं ते स्क्रीनशॉट येतात ना, ते आहेत. सो VR मोडची सिस्टम ही एकदम स्ट्रॉंग आहे आणि ही सगळी तुम्ही बनवलेली सिस्टम आहे. नॉट ओनली मी सर, शिंदे सर नाही, ही तुम्ही सगळ्यांनी बनवलेली आहे. तसाच आपला अॅन्युअल फंक्शन आपल्याला जोरदार करायचा आहे 22 तारखेचा. हाऊस येस मॅम. फुल करायचा आहे. आता तुम्ही आवाज अडक. आवाज आता येतोय? हो आता येतोय. हा, आतमध्ये आवाजच नव्हता. तर तुम्ही लोकांनी जे एन्जॉय केली, धमाल केली, मस्ती केली, टीम मध्ये सांगा की नेक्स्ट तुमचा नंबर आहे. तुमचा नंबर आहे तर तो तुम्हाला पण करायचा असेल तर लेफ्ट राईट मध्ये पटकन पटकन 1000 शेअर करा, प्लॅटिनम बना आणि मी तुम्हाला गोव्याला, वॉट एव्हर दुसरं कुठे महाबळेश्वरला घेऊन जायला रेडी आहे. हे आता सगळ्यांनी आपापल्या डाऊनलाईन मध्ये सांगून टाका, मेसेज टाकून द्या. हा, येस येस. ओके. आणि करा सगळ्यांनी छानपैकी. आपला आता अॅन्युअल जवळजवळ 1 महिना 10 दिवसावरच राहिलेला आहे. तो फास्टली जरा तिकिटांवर सेल करण्यासाठी आता काम करा. संक्रांतीचं वाण म्हणून तुम्ही सुद्धा तिकीट देऊ शकता. माहितीये कॉस्टली आहे, पण 50% त्यांना भरायला सांगा, 50% तुम्ही भरा. भरपूर पे आउट आलेला आहे. कंपनीने ऑलरेडी 1000 तिकीट विकून दिलेले आहेत. त्यामुळे तुमचा जो पे आउट आहे हा कंपनीने बिझनेस म्हणून काढलेला आहे, बरोबर की नाही? येस. सो फास्टली जरासं अजून मेहनत करा. आपल्याला हाऊसफुल करायचं आहे आणि अशा लोकांना घेऊन या ज्यांच्याकडनं तुम्हाला खूप अपेक्षा आहे. बिझनेस त्यांच्याकडनं मिळू शकतो, अशा लोकांवर सट्टा लावायला हे करा. बिझनेस म्हणजे एक रिस्क आहे, पैसे लावणं म्हणजे एक रिस्क आहे. ती घ्या आता. बस, तुमचे पैसे कुठेच नाही जाणार आहे. आज जे तुम्हाला लोक बोलत होते, खालची लोक, की 3 आठवडे कंपनी पे आउट देत नाहीये, त्यांना आपण उत्तर दिलेलं आहे. म्हणजे मार्केटमध्ये काही असेल तर 3 आठवड्याचा पे आउट कंपनीने ठेवला नाही, देऊन टाकलेला आहे. सो तुमचे पैसे कधीच कुठे जाणार नाही. हा माझा, मी ऍज अ ऍडमिन डिपार्टमेंट म्हणून शब्द देते, कुठेच कधी जाणार नाही. 19-20 होतील, पण चुकीचं आम्ही कधीच करणार नाही. व्यवस्थित झालेलं आहे सगळं. माझ्या डोक्याचं टेन्शन गेलं. आणि येस, आता सर्वात महत्वाचं म्हणजे येत्या 23 तारखेला आपलं वडोदराला ऑफिस ओपनिंग होत आहे. ओके. तर ऑफिस ओपनिंगला तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. सकाळी 10 वाजताचा मुहूर्त आहे. तर सगळ्यांनी 22 तारखेला तिथे पोहोचा. सकाळी जसं आपलं नाशिक ऑफिसचं ओपनिंग जोरात झालं होतं, तर असं नाही म्हणणार अरे गुजराती लोकांचंच आहे मग ते लोक बघून घेतील. नाही, जे तुमच्या डाऊन लाईनला आहेत, आपल्याला असं वाटतंय की आपल्या टीमचं नाही, आपल्या कंपनीचं ऑफिस असं दणक्यात ओपनिंग झाली पाहिजे, त्या सगळ्यांनी तिथे पोहोचा.
मी बॅनर व्हायरल करते 2 दिवसामध्ये आणि आपण ते पण उचलून धरू. सरप्राईज करा आम्हाला, की बाबा मुंबईवरून लोक आली तिथे गुजरातला. ओके. सो एवढा धमाकेदार आपल्याला करायचंय आणि जेव्हा आपण सगळेजण मिळून त्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवू, ब्लेसिंग देऊ ना, तिथे बिझनेस ऑटोमॅटिकली वाढणार आहे. है ना? येस सो मला कुठल्या चांगल्या मुहूर्तापेक्षा किंवा कुठल्या म्हणतात ना सेलिब्रिटीपेक्षा मला तुमचे पाऊल माझ्या ऑफिसला लागले, आपल्या वडोदराच्या ऑफिसला लागतील त्याची मी आशा करते. आणि मी त्याची वाट बघेन की माझ्या ज्या लक्ष्मी आहेत त्यांच्या हातूनच सगळं ओपनिंग व्हावं अशी माझी खूप प्रबळ इच्छा आहे. जसं नाशिकचं ऑफिस आहे, दिवसाचं 1 लाखाचं कलेक्शन आहे, तसं वडोदराच्या ऑफिसचं पण दिवसाचं 1 लाखाचं कलेक्शन कसं होणार होईल ह्याच्यावर आपल्याला आता फोकस करायचा आहे. ओके. सो भेटू आपण लवकरच 23 तारखेला वडोदरामध्ये. ओके. Yes. आणि नेक्स्ट आता आपण 22लाच भेटू. आता माझी खूप जोरदार तयारी चालू झालेली आहे. भरपूर शॉपिंग राहिलेली आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, ऑर्डर प्लेसमेंट आहेत. आता आम्ही इथे वाशीमध्ये आहोत. आता सरांना म्हटलं सर तुमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर वी विल गो देअर, की आपण पुन्हा एकदा सिडकोला जाऊया, आपण आपल्या पद्धतीने काय काय बघून घेऊया. सो आम्ही तयारी करतोय, तुम्ही सुद्धा तयारी लागा. तुम्हाला फक्त एकच तयारी करायची, तिकीट विकायच्या, की काहीच नाही करायचं. जास्तीत जास्त तिकीट्स विका, ऑफर लावा लीडर्स लोकांनी. 6,300चं तिकीट आहे तर 300 रुपयाचं तिकीट मी विकून देते, 300 रुपये मी भरते, 6,000 तुम्ही भरा. प्रॉडक्ट विकायला त्यांना मदत करा. आणि लास्ट इयर सक्सेस सेलिब्रेशन, लास्ट इयर जाऊ दे, आता आपलं 15 ऑगस्ट सक्सेस सेलिब्रेशन मध्ये कोणाला काय काय भेटलं त्यांनी त्यांचे व्हिडिओज टाकायला चालू करा. ओके. आरती मॅडमला लकी ड्रॉ मध्ये टीव्ही भेटला, टाकून द्या, अजून लोक खुश होऊन जातील. ओके. तर सगळ्यांनी काय ना काहीतरी टाकून द्या. ज्यांना ऍक्च्युअल मध्ये भेटला आहे, आयफोन वाल्याने आयफोन टाका, ज्यांना वाटतं वॉशिंग मशीन भेटले त्यांनी वॉशिंग मशीन टाका आणि आपण गाजवून टाकू. पुन्हा एकदा फेसबुक इंस्टाग्राम गाजवण्याची वेळ आली आहे. जेव्हा मी आता ओपन करायची ना फेसबुक कंटिन्युअसली, मानसी मॅडम, आरती मॅडम ह्यांच्याच रील दिसत होत्या. 3 दिवस कंटिन्युअसली व्हॉट्सअप फेसबुक हँग झालं होतं. सो हे बघायला आवडेल मला, कंटिन्युअसली अजून बघायला खूप आवडेल. बाकी आहे. वेळ मिळाला तसं टाकत अजून खूप बाकी आणि आहेत. आम्ही काही तर ना मी जाऊन रिपीट बघत होते, अरे वा यांनी किती एन्जॉय केलाय. आणि थँक्यू आरती मॅडम, मी तुम्हाला एक रील पाठवली होती की तुम्ही ह्या गाण्यावर पण एक रील बनवा आणि तुम्ही बनवली आहे. पण तुमचे डान्सर जरा कमकुवत आहेत, तुमच्यासारखे डान्स नाही करत. आम्हाला सकाळच्या तेवढाच याच्यामध्ये डान्स क्लास पण चालू करून टाका. करतील मॅम हळूहळू. प्रॅक्टिस करा. नेक्स्ट कुठे तुम्ही जाल, माझी इच्छा आहे मानसी मॅडम, नेक्स्ट ट्रिप तुम्ही जे काही असेल आफ्टर जे काही असेल ज्या कंपनीचे जाणार आहे, नेक्स्ट ट्रिप तुम्ही तुमच्या या डायमंडसाठी एक इंटरनॅशनल ट्रिप अरेंज करा. आपण त्याच्यावर प्लॅनिंग करूया की हे लोक कसे विन करतील आणि बिझनेस किती जास्तीत जास्त येईल आणि तुम्ही कसे स्पेंड करू शकता ह्याच्यावर आपण प्लॅनिंग करूया आफ्टर अॅन्युअल. आणि दर 3-3 महिन्याला मानसी मॅडम यू आर द कॅपेबल की तुम्ही इंटरनॅशनली लोकांना घेऊन जाऊ शकता. एवढा पैसा तुमच्या या संक्रांतीच्या दिवशी आपण म्हणतो ना वाण वाटायचं असतं तसं मिळू दे, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. ओके. आणि थँक्यू सो मच, तुम्ही मला मीटिंगसाठी बोलवलं आणि आय वॉन्ट टू गो, आता आतमध्ये जायचंय. सो थँक्यू सो मच आणि सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हा, आरती मॅडम खूप छान डान्स करा, रील स्टार आहे ती, रील स्टार. प्रिया मॅम हा. एकच मिनिट, थोडीशी तुम्हाला मज्जा सांगायची आहे. आम्ही तिकडून निघालो आणि या एकता मॅमने आम्हाला सगळ्यांना एक टास्क दिलेला की प्रत्येकाने आपापल्या नवऱ्यांना फोन करायचा आणि आय लव्ह यू बोलायला लावायचं. म्हणजे आपण इकडून आय लव्ह यू बोलायचं, तिकडून त्यांना बोलवायला लावायचं. मी तर एवढी घाबरली, मी अजूनपर्यंत कधीच नाही, म्हणजे कसं की एकत्र कुटुंब असल्यामुळे अरेंज मॅरेज होतं त्यामुळे कधी असं बोलली नाही किंवा ते सुद्धा कधी मला नाही. बाकीचे हे लोक बोलले पण हे लोक माझ्या मागे नाही, मम्मी तुम्ही लावा. मी लावलाय ह्यांना. तर म्हटलं आता काय हे काय समोरून मला काय प्रतिक्रिया देतील, पण मी पटकन सांगितलं म्हणलं ह्या पोरी बघा ना, म्हटलं आय लव्ह यू बोलायला लावतायत. तर ह्यांनी बोलले तिकडून आणि मला खरंच एवढा आनंद झाला की आज जवळजवळ 35-40 वर्ष झाली लग्नाला मॅडम, पहिल्यांदा ते मला आय लव्ह यू बोलले. त्याबद्दल मला ह्या लोकांचं खूप खूप थँक्यू म्हणायचं यांना. खरंच मला तेव्हापासून खूप म्हणजे कालचा म्हणजे हे 2-3 दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत आणि हे मी शेवटपर्यंत कधीच नाही विसरणार. आणि हे एक सगळं छोटीशी तुमच्यामुळे कृती बघा किती आनंद देऊन गेले की नाही. सो येस. थँक्यू एकता मॅडम, असे क्रिएटिव्ह गोष्टी अजून टीम मध्ये घडवत राहा, लोकांना आनंद देत राहा.
मी तर सगळ्यांची भारी. वन पीस बघून, हॉटशॉट बघून मी शॉक झाले. म्हटलं अरे बापरे! एवढं छान दिसताय. सो गुड. कोणाला दाखवण्यासाठी नाहीये, स्वतःला कम्फर्टेबल जेवढं स्वतःला छान दिसावं असं जर तुम्हाला वाटलंय तर तुम्ही योग्य प्रकारे तुम्ही एन्जॉय केलेला आहे. माझा सरांचा काहीच आक्षेप नाही आहे. मी शिंदे सरांना म्हणते काल, सर नुसतं ओपन केलं की ह्यांचेच रील समोर येतात. सर म्हटलं तुम्हीच पाठवलंय ना, करू दे एन्जॉय. म्हटलं करू दे एन्जॉय, काही इश्यू नाहीये. पण मी पण गेली असती तर डबल एन्जॉय झालं असतं ना. खूप मिस खरंच केलं मॅम तुमची खूप आठवण आली. आणि हितेश तर आरती मॅमना बोलतात, काय ग फेणी पियालीस का, अशी काय बोलतेस. आय लव्ह यू बोलतात. मला काय वाटलं खरंच पटकन हे लोक काय बोलतात की हितेश सर तर काय लगेच आय लव्ह यू बोलून टाकतील. तर मी पण म्हटलं त्यांनीच वेळ लावला. आय लव्ह यू. त्याच्यात काय फेनी बिनी पिली का तू, दारू बिरू घेतली का, काय झालं तुला, इतकं बापरे. आणि त्यात काय झालं, ते गाडी घेऊन गेलेले. सो 9-10 जण मागे बसलेली, त्याच्यामुळे ती बोलू कसा पण शेवटी बोलले. आणि सगळ्यांचे म्हणजे एकदम भारी वेगवेगळे अनुभव, खूप मजा आली. म्हणजे इव्हन ते जाऊ दे, आम्ही सचिन सर आहेत ना आणि त्यांच्यासोबत ज्या प्राजक्ता मॅडम, त्या दोघांना सुद्धा त्यांच्या बायकोला आणि नवऱ्याला फोन लावायला सांगितलं. त्यांना पण तर त्या लावायचं. प्रिया प्राजक्ता मॅडम, मॅडम तुम्हाला सचिन सर फीडबॅक देतील. ते स्वतःच बोलले की बोलतात मी एवढ्या टूर्स घेऊन जातो, पण म्हणे तुमचा जो ग्रुप आहे तो एवढा भन्नाट आहे. कारण क्रूज आम्ही पूर्ण हलवलं, म्हणजे सगळे निघून गेले तरी आम्ही डान्स करत आम्ही होतो. जेवलो नाही, सगळ्यात शेवटी, त्यानेच पोट सगळ्यात भरलं. शेवटी. त्या मॅडम पण पोट आल्या, भरलं. त्या आहेत एकूण. त्या म्हणतात बापरे, तुमच्या लोकांची म्हणे एनर्जी जबरदस्त आहे, तुम्ही खूप मजा करता. आम्हाला म्हणे तुमच्या बरोबर आलो तर आम्हाला भारी वाटलं की एवढ्या वेळा आम्ही गोव्याला लोकांना घेऊन येतो, पण आम्हाला पिकनिक केल्यासारखं जाणवलं फर्स्ट टाइम. मजा. मला त्यांना जॉईन करा त्या मी दोघांना. हो सांगितलं. मी माझ्या मिस्टरांना कॉल करत नव्हते, इलेक्शन ड्युटीवर आहेत आणि बाजूला कलेक्टर वगैरे असतात, तरी यांनी करायला लावले. मला असं वाटलं की ते बोलणारच नाही, कारण समोर सगळे ऑफिसर बसलेले असतात. पण मी दोनदाच बोलली, तिसऱ्या वेळेला ते तिकडून लगेच बोलले. मला पण खूप भारी वाटलं आणि मजा आली. आणि ज्यांनी ही कॉन्सेप्ट करूया म्हणून सांगितलं, अशा एकता मॅडम, त्यांचे मिस्टर काय शेवटपर्यंत आय लव्ह यू बोलायला तयार नाही, कारण त्यांना हा गेम माहिती होता. ते बोलले मी बोलणारच नाही तुला. 50 वेळा बोललो. सो अजून एकदा वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन आरती मॅडम की VR मोरच्या पहिलं नाही म्हणणार आहे, माझ्या डायमंडच्या हातामध्ये फर्स्ट रोलेक्स आलेला आहे. सो हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन मॅडम की एक छान गोड स्वप्न असतं प्रत्येक लेडीजचं. घेऊन यायला आणि लगेच. थँक्स टू हितेश सर की त्यांनी ते स्वप्न तुमचं जाणलं आणि तुमच्या हातामध्ये रोलेक्स दिलेला आहे. सो रोलेक्स घड्याळाचं असं असतं की तो टाइम नाही दाखवत, तो तुमचा टाइम काय चालला आहे ते शो करतो. सो त्याच्यासाठी पण एकदम मनपूर्वक अभिनंदन. सगळ्यांनी ट्राय करा, आपल्या नवऱ्याला एवढं कन्व्हिन्स करा, ते पण तुम्हाला राडो रोलेक्स सारखी घड्याळ देतील. ओके, थँक्यू मॅम. एन्जॉय करा सगळ्यांनी आणि तुमची मीटिंग कंटिन्यू करा. मी रजा घेते आणि सगळ्यांना पुन्हा एकदा संक्रांतीच्या खूप 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 गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला आणि गोड राहा सुद्धा. आमचे तीळ सांडू नका आणि VR मोर काय कोणाचीच या जगामध्ये भांडू नका. येस. ओके, थँक्यू सो थँक्यू मच. मॅम. थँक्यू सो मच. बाय. थँक्यू मॅम. लव्ह यू. रेकॉर्डिंग स्टॉप करते.